जब भी जी चाहे नई दुनिया. जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग. बसा लेते हैं लोग. इथं लताबाईंचा आवाज हा इतका तीव्र आणि तिखट लागतो. एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग. मुखडा ऐकल्यानंतरच तुम्हाला लक्षात येतं की काय तिची वेदना आहे. आता मी म्हटलं तसा हा फरक पडतो. जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग. अर्थात गाण्यामध्ये ती शक्ती आहे कुठेतरी काळीज भेदण्याची, कुठेतरी एक वेगळ्या असा एक कनेक्शन निर्माण करण्याची. तुमच्या मनावरचं सध्याचं जे मळब आहे ते दूर करण्याची ताकद त्या संगीतात आहे का, एवढा एकच तरी प्रश्न विचारा. का त्या संगीताने तुमची चिडचिड वाढली? नुसरत साहेबांचं एखादं गाणं ऐकलं तर तुम्ही लिटरली ब्रह्मांडाची सैर करून येता ॲब्सोल्युटली. इतकी गाणी आपल्या कानांवरती पडतात. काही गाणी आपण कधीच विसरू शकत नाही. असा काय तो एक्स फॅक्टर असतो की जो आपल्याला लक्षात राहतो, आपल्याला तो आवडतो. आणि हे काहीच गाण्यांच्या बाबतीत का होतं. जेव्हा तुमची काहीतरी दुखती रग एखादी असते ती तिथे आपण म्हणतो ना की माझी वेवलेंथ एकदम जुळली. तुमचं काहीतरी दुःख त्या गाण्याने जाणलेलं असतं. दुःखच असं नाही, तुमच्या मनातला रोमॅन्टिक विचार असेल, तुमच्या मनातली आणखीन काहीतरी उर्मी असेल, ती त्या शब्दांमध्ये आलेली असेल आणि तुम्ही वा म्हणालात आणि ते गाणं तुमच्या एकदम प्लेलिस्टमध्ये जाऊन बसलं, तुमच्या डोक्यात बसलं आणि मग तुम्हाला ते परत परत ऐकावं असं वाटतं. आता आपण अशा काळात कदाचित आलोय जिथे इंस्टाग्रामवरती रील्स दिसतात नुसत्या आणि पूर्ण गाणं कधी ऐकलंही नसतं. याच्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 40 वर्ष झालं गाणी गाताय, या सगळ्याचा अभ्यास करताय, आत्ताचं गाणं, आत्ताची रसिकता थोडी बदलती असे वाटते का? एखादं गाणं म्हणजे एक कविता असते. त्या कवितेला काहीतरी सुरुवात आहे, एखाद्या कवीने काहीतरी गोष्ट त्यात सांगायचा प्रयत्न केला आहे, काही घटना आहे, तर तुम्ही त्याचा शेवटच बघत नाही. हर तरफ आग है, दामन को बचाएं कैसे, बोझ होता जो गमों का तो उठा भी लेते, जिंदगी बोझ बनी हो तो उठाए कैसे. पहाडी हा असा राग आहे, कैक गाण्यात वापरलाय, पण त्याचा अंदाज वेगळा आहे. आता जयदेव साहेबांचा पहाडीचा अंदाज आणि खयाम साहेबांचा यातही फरक आहे. संगीतकार वेगळे आहेत, त्यात बदल होत गेला आणि हे निरंतर चालू राहणार आहे, कारण यातनंच आपण आलेलो आहोत. आपलं मूळ ते आहे. हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुक्त शो म्हणजेच चाटशा या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण बऱ्याचदा इंस्टाग्रामवरती स्क्रोल करताना गाण्याचं फक्त 30 सेकंद ऐकतो आणि पुढे जातो आणि आता कुठेतरी आपल्याला सवय लागली की तेवढंच गाणं माहिती असतं, फक्त मुखडा माहिती असतो, पूर्ण गाणंच माहीत नसतं. कुठेतरी आपण गाण्याचा रस घ्यायला विसरलो आहे का? आणि चांगलं गाणं म्हणजे काय असतं? अरे लता दीदी ऐकलं नाहीत, पण लता दीदी कळत आहेत तरी का आपल्याला? कुठेतरी लता दीदींसारखे जे मोहरे आहेत आपल्या आजूबाजूला, हिरे आहेत, ते कुठेतरी आपण विसरत चाललो आहे. कारण ते समजून घेणं का गरजेचं आहे आणि ते समजायचं म्हणजे काय, हे आज खरं तर प्रयत्न करणार आहोत आपण. येस, आणि याचसाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर मृदुला दाढे, ज्या गायिका आहेत, त्यांचा संगीतावरचा विशेष अभ्यास आहे, त्या प्राध्यापिकासुद्धा आहेत आणि त्यांना नुकताच लता मंगेशकर पुरस्कारसुद्धा मिळाला त्यांच्या कामासाठी. तर यांच्यासोबत आज आपण समजून घेणार आहोत की नेमकं रसिक होणं म्हणजे काय असतं, कान कसा तयार करायचा, गाणं कसं ऐकायचं, जर स्वतःला इच्छा असेल गाणं गाण्याची तर सुरुवात कुठून करायची, या सगळ्याबद्दल खरं तर आज गप्पा मारायच्या आहेत. तर खूप खूप स्वागत आहे तुमचा मुक्तमुखमध्ये. एकतर बहुतेक सगळ्याच लोकांना जवळची वाटणारी कुठलीही गोष्ट असेल तर मला वाटतं जेवण आणि गाणं. मग आपण मूड खराब असेल किंवा मूड चांगला असेल, प्रत्येक वेगवेगळ्या ओकेशनसाठीची आपली गाणी ठरलेली असतात. एक प्लेलिस्ट असते की मला फार लो वाटतंय, मला एक गाणं ऐकायचं आहे, हे गाणं ऐकलं की मला थोडं बरं वाटणार आहे, हे असं प्रत्येकाचं एक गाणं असतं. ॲब्सोल्युटली. आणि त्या गाण्याचं आणि आपलं काहीतरी वेगळं कनेक्शन असतं. तर अर्थात गाण्यामध्ये ती शक्ती आहे कुठेतरी काळीज भेदण्याची, कुठेतरी एक वेगळ्या असा एक कनेक्शन निर्माण करण्याची. तर गाण्यात ती ताकद नक्की आहे. जसं शार्दूल म्हणाला होता की आता आपण अशा काळात कदाचित आलो आहे जिथे इंस्टाग्रामवरती रील्स दिसतात नुसत्या आणि 30 सेकंदांचेच आपल्याला ते फक्त हुक्स ऐकायला मिळतात आणि आपण तेवढंच ऐकतो, पूर्ण गाणं कधी ऐकलंही नसतं.
याच्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 40 वर्ष झालं गाणी गाताय, या सगळ्याचा अभ्यास करताय, आत्ताचं गाणं, आत्ताची रसिकता थोडी बदलती असे वाटते का? तिथपासून सुरुवात करूया. उदाहरण देऊन हो. जास्त मला वाटतं हो, सांगावं. अगदी. कारण अगदी एक तुम्ही मला विचारलं की गाणं मग आस्वादायचं कसं, तर तुम्ही एखादं उदाहरणार्थ मी एक गाणं आठवत आहे मला, लताबाईंचंच आहे, कुछ दिल ने कहा. कैफी आझमींचं काव्य आहे आणि हे संगीत आहे हेमंत कुमारांचं. आता हे गाणं चिमुकलं गाणं असतं, 3 ते 4 मिनिटाचं हे गाणं आहे. जुनी गाणी साधारण तेवढ्याच अवधीची होती. पण तुम्ही पटकन पुढे जाऊ नका. तुम्ही जर नीट ऐकलत तर आधी तुम्हाला पक्ष्यांची किलबिल ऐकायला येईल. मग तुम्हाला हळूच तो लताबाईंचा एक अस्फुट असा आवाज येतो, म्हणजे तो अगदी विस्परिंग टोन आहे. कुछ दिल ने कहा कुछ भी नहीं, कुछ दिल ने सुना कुछ भी नहीं, ऐसी भी बातें होती है, ऐसी भी बातें होती है, कुछ दिल ने कहा. आता यात तुम्हाला काय काय आवडलं, काय कळलं तुम्हाला, तर ती जी शर्मिला टागोर आहे, तुम्ही बघत असाल तर ते गाणं बघा सुद्धा, तुम्हाला त्याची सिच्युएशन समजून घेण्यासाठी, की तिची भूमिकाच तशी आहे. ती अबोल आहे मुलगी, ती कुठल्या तरी दबावाखाली आहे, पण तिच्या मनात आता काहीतरी तरंग उठत आहेत, कोणीतरी तिला आवडलं आहे. पण मग इथं लता मंगेशकरांनी त्यांच्या त्या नेहमीच्या लता मंगेशकर आवाजात त्या गायल्या नाहीत ना. त्याने आवाजही दबका ठेवला, कारण त्या मुलीची भावना व्यक्त करण्याची पद्धतच दबलेली आहे जर का, तर ती कशी मोकळ्या आवाजात गाईल. आणि इथं कैफींचे शब्द आधी तुम्हाला तेही कळलं पाहिजे की ऐसी भी बातें होती है, ऐसे भी बातें होती है. तर दुर्दैवाने अनेक जणं ऐसी भी बातें होती है आणि पुन्हा ऐसी भी बातेच म्हणतात. पुढचा शब्द ऐसे आहे, मग त्याला काहीतरी वेगळ्या अर्थाची छटा आली की अशाही गोष्टी असतात आणि त्या अशा प्रकारेही व्यक्त केल्या जाऊ शकतात. हा आता अगदी ढोबळ हे भाषांतर आहे, पण समजणाऱ्याला आणखीन शोधायला लावणार आहे ना, हे तुमच्या विचाराला खाद्य आहे. आणि मग ते गाणं पुढे आता चाललं एका प्रवासाला, आणि कुठे कुठे लताबाईंनी आवाज आपला मागे खेचला, कुठे तो मोठा झाला. बघा, एका ठिकाणी तो मोठा होतो आणि तो त्यांनी विचारपूर्वक केलं आहे ना ते सगळं, की कलियों से कोई पूछता हंसती है वो या रोती है. इथं हा मोठा झाला की कळ्यांना कोण विचारतंय की तू हसलीस का, का रडतीस तू, तशी मी एक अस्फुट कळी, न उमलणारी कळी, मला कोण विचारणार. पण तिचा स्वभाव इतका अंतर्मुख आहे की हा जो काही लाऊड झाला ना आवाज, हे लाऊड थिंकिंग झालं ना, इथंही तिला वाटतं अरे मी असं कसं बोलू, आणि त्या क्षणी त्या परत आवाज मागे घेतात. होती है ऐसी भी बातें होती है. आता आत्ता आपण एकाच अंतरापर्यंत आलो तरी इतकं काही घडलं त्यात पीसेस असे आले, त्यात लताबाईंनी आवाजाचं पोत बदलला. म्हणजे ह्या घटना एवढ्या झाल्या, त्या तुम्ही नोटीस केल्यात का? त्यातले व्हायब्रेशन्स पण लिटरल ते भेदत आहेत, म्हणजे ते फिलिंग आतपर्यंत ते मायक्रो सेकंडचं व्हायब्रेशन पण ते असं हे होतं, अंगाला कुठेतरी भिडतं. म्हणजे इतकं सगळं झालं, पण तुम्ही मात्र जाताय पुढे आणि झालं गाणं. हा काय ठीक आहे, ओके होतं. म्हणजे हे माझ्यासारख्या व्यक्तीच्या मनाला खूप असं वाटतं की नाही, ह्याची सगळ्याची दखल घ्या तुम्ही, आणि मग तुमच्या लक्षात येईल की अरे हे गाणं लिहिलं आहे कसं, हे गाणं संगीतबद्ध कसं गेलं आहे, त्यात वाजणारे पीसेस का आले, आणि लता दीदींनी आवाजाचा पोत का बदलत गेल्यात त्या, हे सगळ्यातनं गाणं पुढे जातं. म्हणजे याचा अर्थ मग असा होतो ना की प्रत्येक जे गाणं आहे त्यात काहीतरी एक सौंदर्यबिंदू आहे, कमीत कमी एक आहे, मी म्हणेन खूप आहेत, पण कधीकधी मुखड्यातच अशी एक सुंदर जागा येते की ती त्या गाण्याला
अशी तोलून धरते की अख्खं गाणं आपण त्या आशेने ऐकत राहतो की पुन्हा मुखडा आला ना की ती जागा मला पुन्हा ऐकायला मिळेल. हो. आणि त्यासाठी जो मधला काळ जायला हवा ना की तुम्ही अंतरा ऐका, मग त्याला पुन्हा एक वेगळा अर्थ येतो. हे सगळे अंतरे म्हणजे मला असं नेहमी वाटतं की एक बघा अंतऱ्यानंतर पुन्हा ज्याला मुखडा म्हणतो आपण तो येतो. तिथे पोचण्याच्या वेगवेगळे जणू काही डोंगर माथा आहे आणि तिथं पोचण्याची ही एक पायवाट होती, ती एक पायवाट होती, त्यात त्याची वेगळी ब्युटी होती आणि पोचलाच शेवटी तुम्ही त्या मुखड्यावर. ह्या सगळ्या गोष्टी फार सुंदर आहेत आणि आपण एका आनंदाला का मुकायचं एवढ्या, असं माझं म्हणणं आहे. यमन रागावर अनेक गाणी आहेत. मधुवंती रागावर अप्रतिम यांनी गाणं केलं आहे, रस्मे उल्फत को निभाएं तो निभाएं कैसे. मला खूप आवडतं ह्या उदाहरण द्यायला, कारण त्यात एक असं सौंदर्य आहे की हर तरफ आग है, दामन को बचाएं कैसे. बोझ होता जो गमों का तो उठा भी लेते, जिंदगी बोझ बनी हो तो उठाए कैसे. तर तिथे तिथे तो एक विशिष्ट सूर लागतो, तो त्या रागातला खूप महत्त्वाचा सूर आहे. तो म्हणजे तो तीव्र म असा एक सूर आहे त्यात, पंचमाच्या एक्झॅक्टली खाली येणारा सूर आहे तो, पण तो जिव्हाग्री लागतो. बोझ होता जो गमों का तो उठा भी लेते, जिंदगी बोझ बनी हो तो उठाए कैसे, जिंदगी बोझ बनी हो तो उठाए कैसे, रस्मे उल्फत. हा सूर तिथे लागतो ना, तो जिवागरी लागतो. आणि तुम्ही म्हणालात तसे एका रागात अनेक गाणी बनतात. पहाडी हा असा राग आहे, कैक गाण्यात वापरला आहे संगीतकारांनी, पण त्याचा अंदाज वेगळा आहे. आता जयदेव साहेबांचा पहाडीचा अंदाज आणि खयाम साहेबांचा यातही फरक आहे. बहारो मेरा जीवन भी सवारो, बहारो हा एक अंदाज, आणि ये दिल और उनकी निगाहों के साए हा अंदाज वेगळा. हुस्न पहाड़ों का हो साहेबा हुस्न, हे सगळे पहाडीचे वेगवेगळे रूप आहेत. ही संगीतकार वेगळे आहेत, त्यात बदल होत गेला. टोन महत्त्वाचा आहे, रागाचं ॲप्लिकेशन महत्त्वाचं आहे आणि हे निरंतर चालू राहणार आहे, कारण यातनंच आपण आलेलो आहोत. आपलं मूळ ते आहे. राग म्हणजे काय असतं आणि तो कसा, म्हणजे कारण मला ही तिन्ही गाणी माहिती आहे, तिन्ही गाणी आवडत आहेत, पण मला ह्या तिन्हीमध्ये काय साधर्म्य आहे हे माझ्या सामान्य कानाला नाही कळत आहे की काय साधर्म्य आहे. आणि ते मला शोधता आलं, मला समजलं, तर मला वाटतं अजून जास्त मला त्याचा गोडवा कळेल. नक्कीच, पण त्याला आपल्याकडे आता इतकी छान सोय आहे. पूर्वीच्या काळी आपल्याला असं नव्हतं की क्लिकवर एका पटकन गाणं आपल्याला उपलब्ध आहे. आता तुम्ही पहाडीचा फोल्डर करू शकता, तुम्ही गुगलवरही बघू शकता की हे गाणं पहाडीत आहे. आणि तुम्ही जर पहाडीच आज ऐकायचं ठरवलं तर 200% तुम्हाला त्या सुरावटी कळतात. आणि माझं म्हणणं तुम्हाला म्हणजे एक सामान्य लिसनर, म्हणजे तुम्हाला की परीक्षा द्यायची नाही आहे किंवा त्याची वायवा द्यायची नाही आहे की सांग बघू आरोह अवरोह काय आहे. माझं तेच म्हणणं आहे उलट, की तुम्हाला आरोह अवरोह नाही समजले, नाही तुम्हाला हे कळलं व्याकरण, काही बिघडत नाही तुमचं. तुम्हाला सुरांची भाषा कळू दे फक्त. तुम्ही याची 5 गाणी जरी ऐकलीत ना रोज, तरी एका आठवड्याला तुम्हाला एक राग ओळखता यायलाच हवा. इतकं ते तुमच्या आवाक्यातलं आहे. इतपत प्रत्येकाच्या आवाक्यात आहे. ज्याला साधारण गाण्याची आवड आहे त्याला थोडंसं कळतं. काय होईल फार तर एखादं कोणी अरे हा पहाडी नाही त्याच्यासारखं दुसरं ठीक आहे, पण तुम्हाला ते दालन तरी उघडं झालं ना तुमच्यासाठी, उघडलं गेलं की अरे तू ह्या इथे ये, इथे ही गाणी आहेत. आणि त्याच्यात एक कॉमन धागा आहे, तो म्हणजे पहाडी रागाचा आहे किंवा यमन रागाचा आहे. यमन राग घेतलात तर त्याच्यात काही काय, एहसान तेरा होगा मुझ पर, मन रे तू काहे ना धीर धरे, निगाहे मिलाने को जी चाहता है, जब दीप जले आना आहे. आणि अनेकदा ब्लेंडिंग होतं, यमनचा पुढे वेगळा आणखीन रागात जाऊ शकतो. पण तुम्ही जर ती गाणी ऐकलीत तर तुम्हाला हळूहळू त्यात हे समजत जातं आणि मग
तो आनंद तुमचाच वाढतो. बरोबर. स्पेशली माझ्या म्हणजे जे मिलेनियल्स आहेत ते त्यांच्या पिढीतलं हे म्हणजे जुनं गाणं आहे, पण ते आम्हाला खूप जास्त आवडतं. ते म्हणजे आज जाने की जिद ना करो, आणि त्याचे खूप व्हेरिएशन्स आहेत आणि एवढी सुंदर व्हेरिएशन्स ऐकलीच नाहीत बाकी आम्ही तसं बघायला गेलं तर एवढ्या त्या गाण्याबद्दल जेवढी आहेत. तर तुम्ही मगाशी सौंदर्य स्थळं म्हणाला, प्रत्येक गाण्यातली सौंदर्य स्थळं समजली पाहिजे. तर आता हे गाणं आपण ॲज एक्झाम्पल घेऊन सौंदर्य स्थळं समजू शकतो का? म्हणजे आम्हाला लक्षात येईल की आवडतं म्हणजे काय आवडतं, अरे हे छान वाटतंय. म्हणजे आता शिल्पा रावचं पण व्हर्जन आवडतंय, त्याच्यानंतर फारिदा खानूम पण आहे. फारिदा खानूमचं पण आवडतं. ॲक्च्युली दोन्ही आवडत आहेत. कुठलंही गाणं, आता हे गाणं तर अप्रतिम आहेच आणि ते इतक्या गायकांनी इतकं सुंदर खुलवलं. याचं पहिलं कारण म्हणजे त्यात तसा वाव आहे, स्कोप आहे. का स्कोप आहे? तर मुळात जो निवडलेला राग आहे त्याचाच पट विशाल आहे. त्यात खूप सूर आहेत, तो संपूर्ण राग आहे. हो. म्हणजे सुरांची मुळात संख्याच जास्त. त्यात यमनसारखा राग आहे, तो महासागर आहे. आणि त्यात आज जाने की जिद ना करो, हे आर्जव आहे ना. इमोशन पण आहे. हां, ती भाषा आणि ती एकूण त्या भाषेची अदब, त्याचा डौल हा लक्षात घेण्यासारखा आहे. आज जाने की जिद ना करो, आणि प्रत्येक वेळेला ते खुलवताना त्यात एकेका सुराची मजा आहे. नी रे ग आज जाने, इथेच मी म्हणेन 5 मिनटं बोललं पाहिजे. का बोललं पाहिजे? तर सा नी रे नी सा नी ध नी रे, ऑन पेपर त्याला आपण म्हणतो किती सूर आले, सा नी ध नी रे, सा नी ध आणि रे. पण तेच सूर आले तरी त्याचा लगाव कसा आहे बघा ना तुम्ही. आज जाने असं न म्हणता इथे फरक कुठे येतो? आज जाने सगळ्याला वळवलं आहे, सगळ्याला मींड दिली. आता इथे एक परिभाषा आहे की ह्याला काहीतरी म्हणतात ना, शेवटी ते शास्त्र आहे. म्हणून ह्याला काय म्हणतात मग? तर ह्याला गोलाईचे सूर म्हणतो आम्ही. गोलाई आहे या स्वरांमध्ये, आणि ती गोलाई का आहे? तर मला कुणाला तरी विनवायचं की नको जाऊस बस ना, नको हा हट्ट करूस. इथं हे गाणं मुळात सुरू झालं, इथंच आपण इतका वेळ बोलतोय. पुढे सुद्धा असेच त्यात शब्द येतात, त्याला लगाव बघा. हाय मरे जा, किती तो सूर, जेव्हा एखादा सूर असा लागतो तेव्हा त्याला आम्ही म्हणतो ठहराव. म्हणजे एकाच सुरावर तुम्ही थांबता, तेव्हा तुम्ही ऐकणाऱ्याला एक सुकून देता, एक तुम्ही त्याला आधार देता. तो आधार त्या स्वरांमध्ये आहे, आणि म्हणून मग ते गाणं सुंदर होत जातं. कितीही गायकांनी ते खुलवू शकता तुम्ही, कारण त्यात तसा वाव आहे गाण्यात. म्हणून ते पूर्ण मुळात मिंडेचा वापर आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्या भावाला अनुसरून ते सूर लागले पाहिजेत. हेच सूर मी दाखवलं ना कसे लावू शकता. मी म्हणेन सा निध नि रे, चल असं म्हण, आज जाने की जिद न करो, ह्यात ती मजा नाही ना. अर्थच बदलला. म्हणजे माझा ॲटिट्यूड बदलला तिथे. कसला आलाय आर्जव, काही कुठे दिसत नाही. त्यामुळे हा फरक पडतो. लिटरली असं वाटतं इरिटेट नको करूच नाही जायचं. गाणे की भी जिद न करो. क्या बात आहे. आपण इतकी गाणी ऐकतो, आपण इतकी गाणी आपल्या कानांवरती पडतात, नवीन असतात, जुनी असतात. असं का होतं की काही गाणी आपल्या खूप लक्षात राहतात, काही गाणी आपण कधीच विसरू शकत नाही, आणि काही वेळेस इतक्यांदा कानावर गाणी पडतात आणि आपण विसरून जातो. असं काय असतं गाण्यात, असं काय तो एक्स फॅक्टर असतो की जो आपल्याला लक्षात राहतो, आपल्याला तो आवडतं, आणि हे काहीच गाण्यांच्या बाबतीत का होतं? मी नेहमी सांगते की प्रत्येक गाण्याची काहीतरी एक सांगण्याची उर्मी असते. काहीतरी गाणं येतं ना, उदाहरणार्थ चित्रपटगीत जेव्हा येतं तुमच्यापर्यंत, तेव्हा एकतर ते वर्करने तुझ्यासाठी नाही लिहिलेलं, एका भूमिकेसाठी लिहिलं आहे कुठल्या तरी, तिचा स्वभाव लक्षात घेऊन लिहिलं. जसं मी कुछ दिल ने कहाचं उदाहरण दिलं. वेगवेगळ्या स्वभावात, वेगवेगळ्या सिच्युएशनला मनुष्य वेगळा वागतो. आपण स्वतः दिवसभर सारखे नसतो ना, आपला सकाळी वेगळा मूड असतो, दुपारी. तर ही सगळी व्हेरिएशन्स जी आहेत ना, ती त्या प्रतिबिंबित झालेली असतात. आणि जेव्हा तुमची काहीतरी दुखती रग एखादी असते, ती तिथे आपण म्हणतो ना की माझी वेवलेंथ एकदम जुळली. आणि बऱ्याच अंशी जे गाणं आपल्याला आवडतं त्या गाण्याच्या बाबतीत असं काहीतरी होतं की तुमचं काहीतरी दुःख त्या गाण्याने जाणलेलं असतं. दुःखच असं नाही, तुमच्या मनातला रोमॅन्टिक विचार असेल, तुमच्या मनातली आणखीन काहीतरी उर्मी असेल, ती त्या शब्दांमध्ये आलेली असेल.
आणि तुम्हाला ती पटकन कळली आणि तुम्ही वा म्हणालात आणि ते गाणं तुमच्या एकदम प्लेलिस्टमध्ये जाऊन बसलं, तुमच्या डोक्यात बसलं आणि मग तुम्हाला ते परत परत ऐकावं असं वाटतं. अशी गाणी नॉर्मली मी जो विचार केला की मी आता उलटा विचार केला ना, की गाणी ऑलरेडी ही छान झालेली आहेत, ही प्रचंड आवडलेली आहेत, पण ती आता का छान आहेत हे बघूया आपण. म्हणजे ऑलरेडी त्या गाण्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. मी कोण आहे त्यांना आणखीन हे करणारी. पण तरी मला असं वाटलं की त्यात शोधावं ना काहीतरी, की काय नेमकं आहे. तर माझ्या हे लक्षात आलं की काही सुरांचे समूह असतात, ते काही विशिष्ट आवाजाचा लगाव असतो. आता एक गाणं आहे, जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग. इथं लताबाईंचा आवाज हा इतका तीव्र आणि तिखट लागतो की त्या लगावातच त्या जिंकतात आपल्याला, की तिची तडफड आहे ना, की माझी फसवणूक झाली, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग. ते फक्त मुखडा ऐकल्यानंतरच तुम्हाला लक्षात येतं की काय तिची वेदना आहे. आता मी म्हटलं तसा हा फरक पडतो. जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग. ही त्याची सुरावट आहे. हीच मी वेगळ्या आवाजात पण गाऊन दाखवीन. जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग. ठीक आहे, हिचं काहीतरी चाललं आहे वाटतं, मला त्यात लक्ष द्यायची काही गरज नाही. इनडिफरन्स येतो गाण्याबद्दल. जेव्हा तो आवाज जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग, एक चेहरे पे. हा जो सूर लागला, अरे काय काय दुःख आहे या बाईचं. करुणेतून विद्रोह गेला. इतकं ते आपल्याला म्हणजे भिडतं आपल्याला. हम ही नादात है जोड़ा बीती यादों का कफन, वरना जीने के लिए सब कुछ भुला देते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग. मग इथे तुम्हाला तो गोड आवाज कुठे गेला लता मंगेशकरांचा? नाही ना, हा वेगळा आवाज आहे ना. इथे गोड आवाज नको होता. मग तुम्हाला त्या गाण्यातली आणखीन सौंदर्य स्थळं सापडत जातात. मी फक्त लताबाईंचंच उदाहरण नाही देणार, मी किशोर कुमारचं सांगेन. गाणं जसं मगाशी तू म्हणलास की गाणं ॲप्रिशिएट कसं करायचं, त्याला पेशन्स का हवा. तर कधी कधी गाणं पण तुम्हाला फसवतं. कसं फसवतं की रोमॅन्टिक चाललं आहे असं वाटत असतं आणि त्यात एक थॉट अतिशय वेगळा येतो. तुम्हाला हे गाणं आवडत असेल आणि आठवत असेल की जीवन से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए. काय तुमचं प्राथमिक याचं काय इम्प्रेशन आहे या गाण्याचं, की तो प्रेयसीच्या सौंदर्याची तारीफ करतोय. चलो, मग सुरुवातीला तो म्हणतो की रंगो छंदो में समाएगी किस तरह से इतनी सुंदरता. मग तोपर्यंत तुम्ही फसता. माझं म्हणणं, शेवटपर्यंत का वाचलं पाहिजे गाणं, का ऐकलं पाहिजे. त्यात एक ओळ येते शेवटी, आंचल का तेरे है एक तार बहुत, कोई चाक जिगर सीने के लिए. मी माझ्या अनेक विद्यार्थ्यांना विचारलं, अनेक शिबिरांमध्ये विचारलं, मला याचा अर्थ सांगा. तर गातायत बरं का, हे गाणं तुम्ही कराओके क्लबमध्ये शेकडो मंडळी गातात, पण कोई चाक जिगर सीने के लिए ह्याचा अर्थ जाणून घ्यावा असं वाटत नाही. हे दुर्दैव. मला असं म्हणायचं की उलट ही त्याची सगळ्यात की स्टेटमेंट आहे. आत्तापर्यंत तो फक्त तिच्या सौंदर्याची, डोळ्याची, इतर लुक्सची तारीफ करत होता. इथं त्यांनी तिच्यातल्या स्त्रीत्वाला, तिच्यातल्या मातृत्वाला साथ घातली आहे की तुझ्या पदराचा एक धागा विदीर्ण जखमी काळीच शिवायला पुरेसा आहे. कारण कोई चाक जिगर, चाक म्हणजे तार तार झालेला एखादा तुकडा. म्हणजे काय, तर पदर हे मुळात मायेचं प्रतीक आहे, स्त्रीत्वाचं प्रतीक आहे, वात्सल्याचं प्रतीक आहे. पदर आहे तो. मग तिच्या पदराबद्दल तो जेव्हा असं म्हणतो तेव्हा ते गाणं फक्त सौंदर्याच्या तारीफ पुरतं राहिलं नाही, हे समजून घ्यायला हवं. इथं तुम्हाला ॲप्रिशिएट इथं गाणं
कळलं पाहिजे आपल्याला. बापरे. आम्हाला फक्त अंग म्हणल्यावरती गाण्याची काय लिरिक्स माहिती आहेत, त्याचं धून म्हणजे ट्यून माहिती आहे, गायक कसा गायला माहिती आहे, पण हे छोटे छोटे कप्पे किती सुंदर आहेत ते कळायला लागल्यावरती मग वेगळंच एक आयाम ओपन होते आपल्यासोबत. अगदी अगदी बरोबर बरोबर. आता आपण सौंदर्य स्थानांबद्दल बोलतो त्यात मला अजून हा वरटपाडा करावा असं वाटतं, तो म्हणजे जेव्हा कोणताही गायक त्या भूमिकेला दाद देत असतो आणि त्याच्यानुसार त्या गाण्याचा रंग ठरतो, तर त्यात बऱ्याचदा आलाप असतो आणि ती आलाप ॲक्च्युली त्या कॅरेक्टरची, त्या ज्या कॅरेक्टर म्हणजे प्लेबॅक सिंगिंगमध्ये स्पेशली त्या कॅरेक्टरची एक कुठेतरी मानसिकता प्रतीत करत असतं. हो. ते काय नक्की त्यांनी काय फरक पडतो, त्याची मजा काय असते हे समजून घ्या, कारण का आता अनफॉर्च्युनेटली बऱ्याचशा नवीन गाण्यात ते गायब होत चाललंय. नाहीच आहे. हो, खूप कमी आहे आणि अनेक गोष्टी आपण का वापरत नाही हे मलाही हे कोडं पडतं की इतक्या छान छान गोष्टींनी गाणं खरं सुंदर होत असतं. जसं आत्ता मी मींड सांगितली, हे सगळे काय आहेत माहिती आहे का, हे छोटे छोटे सौंदर्य तत्व आहेत. ही गाणं सुंदर करण्याची एक एलिमेंट्स आहेत, ब्युटी एलिमेंट्स आहेत. तुम्ही मींडेने गाणं सुंदर करू शकता. काही ठिकाणी तुटक स्वरांचीच मजा असते, काही ठिकाणी स्केल बदलली जाते गाण्याची, त्याची एक वेगळी गंमत असू शकते. अर्थात ती ही सगळी शस्त्र आहेत, ही जपून वापरावी लागतात. कारण नुसती हां, म्हणजे आर डी बर्मननी पट्ट्या बदलल्या म्हणून मी पण प्रत्येक कडव्याला वेगळी पट्टी ठेवतो, पण त्या पट्ट्या बदलून आर डी बर्मन योग्य प्रकारे त्या मुखड्यावर येत होता. ते तुम्हाला जमतंय का, हाही मुद्दा आहे. मी असं नाही म्हणत आहे, पण ह्यात हे प्रयोग झालेच पाहिजेत. पण हे भान राखून की मला फक्त माझं ज्ञान नाही दाखवायचं, तर मला एक सुंदर गाणं निर्माण करायचे जे लोकांना आवडेल आणि जे त्या कॅरेक्टरला न्याय देईल. तर आता जो प्रश्न तुम्हाला विचारलास ना, की आलाप खूप बोलता येईल ह्यावर मला, पण अगदी थोडक्यात सांगायचं तर आलापात शब्द नाही आहेत. आलाप हा फक्त आकारयुक्त असू शकतो, कधी कधी हमिंग येतं, तर कधी लालाला येतो, तोही एक प्रकारचा आलाप आहे. जुन्या संगीतकारांनी याचा खूप छान उपयोग करून घेतला, की आता ठंडी हवाएं लहरा के आए असं गाणं आहे. आता असं सांगतात, म्हणजे मी तिथे उपस्थित नव्हते त्यामुळे मी सांगू नाही शकत, पण बर्मंदा हे गाणं बांधत होते आणि तेव्हा अण्णा सी रामचंद्रांनी हे सुचवलं की कुछ खाली लग रहा है यहाँ पे, तो आलाप वगैरे डाल दो इसमें, कुछ एक लकीर येऊ दे इथे छान. असं ऐकी बात आहे. पण कुणाचंही ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन असेल ते इतकं भन्नाट आहे की त्या एका आलापाने त्या गाण्याला दऱ्याखोऱ्यात असं आपण एकदम निसर्गाच्या सान्निध्यातच जातो. मग ते गाणं ना चार भिंतीतलं राहत नाही. उदाहरण देते. ठंडी हवाएं लहरा के आए, रुत है जवां तुमको यहाँ कैसे बुलाए, ठंडी हवाएं आहा हा आहा हा ला 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 कैसे बुलाए. तो आहा हा म्हणताना गाणं पण गेलं बाहेर, वाऱ्याची झुळूक गेलेली. आणि हेच नाही तर अनेक गाणी अशी आहेत की फैली हुई है सपनों की बाहें, आजा चल दे कहीं दूर. की ती आलाप म्हणत म्हणत कुठेतरी चालले, आजा चल दे कहीं दूर. पण माझं हे म्हणणं असतं की त्या आलापातही तुम्हाला ती भावना कळली पाहिजे, तो असा तुटक येता कामा नये. म्हणजे एक गाणं आहे बघा, तेरा जाना, तिथे तर तो आलाप ना ब्रिज म्हणून काम करतो. तेरा जाना दिल के अरमानों का लुट जाना. आता हे गाणं खूप खूप लोकप्रिय आहे. जब जब चंदा आएगा, हा जो अंतरा आहे त्याचा, तो तुम्ही नीट ऐकलात. जब जब चंदा आएगा तेरी याद दिलाएगा, सारी रात जगाएगा, मैं रो कर रह जाऊंगी, दिल जब जिद पर आएगा, दिल को कौन मनाएगा. इथं अंतरा संपला आणि ध्रुवपद काय आहे, तेरा जाना.
आता ही गॅप आली. हम्म. म्हणजे ही तांत्रिक एक तुम्ही आजच्या भाषेत ग्लिच किंवा काय म्हणता तसं आलं हो. की आता करायचं काय. पण तिथे एक आलाप येतो. मुद्दा असा आहे की जो आलाप आला ना की एकतर ते सांधलं पण जातं आणि असाही अर्थ होतो की आता मी पुढे काय बोलू, हिच्या पुढे मी काहीच बोलू शकत नाही. दिल को कौन मनाएगा आ तेरा जाना. तुम्ही वर्षानुवर्ष असंच ऐकता ना, त्यामुळे तुम्हाला हे नाही कळत की हे आलाप नव्हता गाण्यात. गाण्याचा कुठे भाग आहे, तो कवितेचा कुठे भाग आहे, हा नंतर टाकलेला आहे. पण त्याला काहीतरी एक रोल आला ना, तिथे भूमिका आली की एकतर त्यांनी तो सांधायचा आहे, स्मूथ लँडिंग होत आहे अंतऱ्याचं, आणि शिवाय तिची उत्कटता इतकी त्या क्षणी वाढते की ह्याच्या पुढे मी आणखीन काय बोलू. अशी खूप गाणी आहेत. तेरे सूर और मेरे गीतमध्ये आलाप आहे. वसंत देसाईंचं एक वेगळं गाणं मी जरूर त्याचा उल्लेख करीन की हुंदके देण्याचं काम आलाप करतो. हो. शब्दशः रडल्याचा भाव आहे त्याच्यात. मेरे ए दिल बता, मेरे ए दिल बता, प्यार तूने किया, पाई मैंने सजा, क्या करूं क्या करूं क्या करूं क्या करूं. इथे मध्ये आलाप आहे. गदगदून रडल्याचा भाव आहे. इथे किती भावप्रदर्शन इतकं उत्कट आहे की खरोखर असं वाटतं की हे हुंदके देते स्त्री कोणीतरी. खूप आहे. आणि जे आता मी परत सांगत नाही, पण काटों से खींच के ये आंचल त्याचं ऑलरेडी खूप रील लोकांना माहिती आहे, त्यामुळे ते मी आता सांगत नाही. पण तो सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे एकतर, कारण तिथे त्या रोजीचं कॅरेक्टरच दिसतं की ही स्त्री काय आता कुठल्या बंधनात राहणार नाही, आणि हिच्यावर झाला तेवढा जुलूम पुरे झाला, आता ही अजिबातच त्यात न राहणारी आहे. तो पटकन जो काही तोडूनच टाकतो तो सगळं बंधन. त्यामुळे त्याचं खूप महत्त्व मोठं आहे. मगाशी तुम्ही सुरुवातीला एक उदाहरण देताना त्याच्यात एक दूर मला म्हणता नाही येत, ते दूर जे एक्सटेंड केलंय त्याच्यात ऍक्च्युली तो डिस्टन्स अगदी पोहोचतोय. बरोबर. आता मला खूप आनंद झाला, कारण खरं म्हणजे हे मी तेव्हा सांगते की तो दूर जो वळवलाय ना, त्यात नागमोडी वाट दिसत नाही का तुम्हाला, असं मी नेहमी विचारते आणि लोकांना कळतं, पण आता ते न सांगताच तुला कळलं त्याच्यामुळे. त्यामुळे मला खूप आनंद झाला की तो आजा चल दे कहीं दूर, किती वाटा दिसतात तुम्हाला की. आणि इतका विचार आहे. आता हे काव्य साहिरचं आहे, त्यात उदी घटा के साये तले छुप जाय असे शब्द आहेत. घटा कुठं आहे तर आकाशात. म्हणजे उदी घटा म्हणजे काय तर काळा ढग. मग बर्मंदांची चाल पण तशी होते ना. उदी घटा के साये तले छुप जाए, धुंधली फिजा में कुछ खोए कुछ पाए. उदी वरती गेली चाल. उदी घटा के साए तले छुप जाए, धुंधली फिजा में कुछ खोए कुछ पाए. सांसों की लय पर कोई ऐसी धुन गाए, दे दे जो दिल को दिल की पनाही. आजा. आता ह्याची पण सुरुवात बघा. आजा बोलवण्याचा भाग आहे तो. किती गोड आणि किती आकर्षक आहे. म्हणजे मी असं लिहिलं की अशी हाक नाकारणारा किती करंटा असेल. असं ज्याला ती आजा असं म्हटली असेल, तो ती नाकारणारा हा मनुष्य किती करंटा असू शकेल. म्हणून म्हणायचे ना की गाण्यातच अभिनय पूर्ण होऊन जात असे, आणि मग अभिनेत्रीला फारसं करण्यासारखं उरत नसे. कित्येक आशाबाईंची गाणीसुद्धा अशी आहेत की अभिनयाचं काम त्यांनी करूनच टाकलेलं आहे की पडद्यावर कोणी काही केलं तरी ते छानच वाटतंय असं. मला एक कायम प्रश्न पडतो, म्हणजे गाणं ऐकताना म्हणजे प्रत्येक वेळेस गाण्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी आवडतात. कधी आपल्याला त्या ज्यांनी गायलंय गाणं त्यांचा आवाज काहीतरी त्याला काहीतरी विशेष देऊन जातं, काही वेळेस शब्द आवडतात, काही वेळेस आपण चालीत अडकतो, काही वेळेस अरेंजमेंट त्याची काहीतरी एक वेगळी आवडते. तर
गाण्यासाठी कुठल्याही सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? म्हणजे सूर असतात, शब्द असतात, ती चाल असते, की तो त्या गायकाचा सूर असतो? मी नेहमी सांगते की हे टीमवर्क आहे. पहिली गोष्ट, गाणं एकाचं कधीच नाही आहे. गाणं फक्त कवीचं नाही, फक्त संगीतकाराचं नाही, तर कवी, संगीतकार, गायक, ॲरेंजर आणि ते समजा चित्रित होत असेल तर ते जो टेकिंग करणारा दिग्दर्शक आहे त्याचंही ते गाणं आहे. त्यामुळे ह्या सगळ्याच घटकांचं उत्तमच कोऑर्डिनेशन झालं पाहिजे, तर ते गाणं तुमचा काळजाचा ठाव घेऊ शकतं, ते काहीतरी ट्रेस निर्माण करू शकतं. त्यामुळे काव्य उत्तम असलं तर खूप फरक पडतो. पण उत्तम काव्याला न्यायही देता आला पाहिजे ना संगीतकाराला, त्याशिवाय काही खरं नाही. आणि ॲरेंजर, अनेक ठिकाणी मी सांगते की लोक फार वरवर ऐकतात आणि त्यांना वाटतं की मधले पीसेस काय काय ऐकायचे ते, किंवा नंतर आपण त्या विषयावर येणार आहोत, पण ट्रॅकवर गाणारी जी मंडळी असतात, मी असं निरीक्षण केलं की ते मधले पीस नीट ऐकतच नाहीत. ते फक्त त्या 1 2 3 4 कडे बघतात की मला 4 आकडे झाले की मला उचलायचे, तोपर्यंत त्यांचं मन कुठेतरी भरकटत असतं, किंवा ते मध्ये फक्त गाण्याला माझ्या विश्रांती मिळावी म्हणून श्वास घ्यायला जागा आहे. श्वास घ्यायला जागा आहे. तर तसं नसतं. त्यात खूप काही घडलेलं असतं. त्यात कॉर्ड्स वाजलेले असतात, त्यात फिलर्स असतात. म्हणजे गाण्याबद्दल सगळेच आपण बोलतो आहोत, व्होकल पार्टबद्दल मी बोलले किंवा काव्याबद्दल बोलतो, पण अरेंजमेंटमध्ये किती गोष्टी होऊ शकतात. आता एक गाणं आहे खय्याम साहेबांचं, न जाने क्या हुआ जो तूने छू लिया, खिला गुलाब की तरह मेरा बदन. आता न जाने क्या हुआ जो तूने छू लिया, हे नुसतं म्हणण्यापेक्षा कळलं आम्हाला, याचा अर्थ कळला, चाल छान आहे, गायली छान, पण न जाने क्या हुआ टटटंग जो तूने छू लिया टटटंग, हे काय आहे? कुठेतरी वाटतं ना की त्यांनी तिचे केस सावरलेत का? त्या पीसला पण अर्थ आहे ना, त्या पीसमध्ये काहीतरी अर्थ असतो. प्यार हुआ इकरार हुआमध्ये व्हायोलिन्स ऐका तुम्ही, ती खरोखर अशी पावसाच्या सरी आल्यासारखी व्हायोलिन्स अशी झाकळून येतात. त्यात तुम्हाला तो फील येत जातो की हे काहीतरी भव्य घडतं आहे, खूप पाऊस पडतो आहे. न बघताच तुमच्या डोळ्यापुढे गोष्टी येऊ शकतात, इतकी ताकद ह्या सगळ्यांमध्ये असते. त्यामुळे ह्या सगळ्या घटकांचं आहे. गाणं उत्तम चित्रितही झालं पाहिजे. अशी अनेक गाणी आहेत की ती गाणी खूप छान आहेत, पण ती चित्रित नाही चांगली झाली. आपण असं खूप जुन्या गाण्यांमध्ये, मी असं नाही म्हणत की सगळी जुनी गाणी छान आहेत, आणि गाणी छान असून अनेकदा निराशा होते पडद्यावर बघून की अरे बापरे. आणि मगाशी तू म्हणालास तसं एखादं गाणं आपलं, अरे हे असं होतं का, उगाच मी बघितलं होतं तो पण बरं होतं. काही त्याला कारणं असू शकतात. अनेक गाण्यांची वाट लागलेली असते, पण ती गाणी खूप बनवणाऱ्यांनी खूप प्रामाणिकपणे केलेलं असतं ते काम, पण ती तितकी छान त्याचं टेकिंग होऊ शकत नाही. असे आपण जुन्या गाण्या आणि या सगळ्यांबद्दल पण बोलतो आता, तर मला कायम हा प्रश्न पडतो की गाणी आणि मग त्याच्याबद्दलच्या चर्चा आणि या सगळ्याबद्दल ना आपण कायम एका विशिष्ट काळातल्या, म्हणजे स्पेसिफिकली 50 ते 70 किंवा 50 ते 80 या काळातल्या गाण्यांबद्दल प्रामुख्यानं बोलतो. आणि आम्हाला आम्ही तर मिलेनियल्स आहोत, आम्ही काय जन्माच्या आधीची गाणी, आमच्या जन्माच्या आधीची गाणी आहेत, आमच्या नंतरचे जेनझी ते सुद्धा ती गाणी ऐकतात. तर आत्ताच्या गाण्यांमध्ये असं काय नाही आहे की आपण परत परत त्याच गाण्यांकडे जातो आहे. आपण परत परत आर डी बर्मन ऐकतो आहे, परत परत किशोरदा ऐकतो आहे, परत परत लता मंगेशकरांची गाणी ऐकावीशी वाटतात. नेमकं काय आहे त्याच्यात की आपण परत तिथे ओढले जातो आहे, आणि आत्ताच्या गाण्यांमध्ये काय मिसिंग आहे? एकतर काही भावना आहे ना सार्वकालिक त्या असतात. म्हणजे तुम्ही कितीही म्हणा की आता पिढी बदलली, तरी प्रेमभंगाचं दुःख जेवढं आधीच्या पिढीतल्या व्यक्तीला झालं तितकंच ते आत्ता होणार आहे. दुःखाची काही इंटेन्सिटी कमी जास्त आहे का? नाही. म्हणजे जी कोर आपली फिलिंग आहेत ना ती तीच आहेत. पण प्रश्न असा येतो की मला जे वाटतंय ते कैक वर्षापूर्वी कुणाला तरी वाटलेलं आहे, हे तुमचा कनेक्ट व्हावा लागतो, तर तुम्हाला ते गाणं आपलंसं वाटतं. माझं असं म्हणणं आहे, असं ऑब्झर्वेशन आहे की जुन्या गाण्यांमध्ये जेवढी भावना अशी पटकन लक्षात येते ना, शोधावी नाही लागत तुम्हाला. काय शोधावं लागतं? मी म्हणेन त्यातली सटल आणखीन छटा तुम्ही शोधा. पण जी मेन आहे ना, एहसान तेरा होगा मुझ पर, दिल चाहता है वो कहने दो, मुझे तुमसे मोहब्बत हो गई है, मुझे पलकों की छाव में रहने दो, काय न कळण्यासारखं आहे. त्यात
शब्दांची प्रॉक्झिमिटी, का प्रॉक्झिमिटी हा शब्द आहे, शब्द फार जर पसरले ना तर त्यांची ती एक बांधीव इम्पॅक्ट तो गमावला जातो. एहसान नंतर 2-3 मिनिटांनी 13 शब्द आला, त्याच्यानंतर आणखीन वेळाने मुझ पर आला, तर बांधीवपणा नाही ना त्यात. अशी अनेक नवीन गाणी मला जाणवतात. सगळी वाईट नाही आहेत अजिबात, काही छान गाणी होतात, पण गाण्यांमध्ये जो मिसिंग एलिमेंट आहे ना तो प्रॉक्झिमिटीचा मिसिंग एलिमेंट आहे. पटकन त्या गाण्याचा फील येण्यासाठी मला त्या शब्दांमध्ये गुंतले का मी कुठे त्या शब्दांनी माझी भावना सांगितली का. मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसे, म्हणजे यात कळलं मला, अरे काय सोडाचीच भावना आहे ही. मला पण असंच वाटतं आहे, मला पण असं या क्षणी वाटतं आहे. किंवा हम बेखुदी में तुमको पुकारे चले गए, थोडं जड आहे पण तरी न कळण्यासारखं नाही. तुमची भावना तुम्हाला पटकन लक्षात येते. शायरीला केवढं महत्त्व. सगळ्यात आपला भाव कुठे निर्माण होतो हा पण अनेक वादग्रस्त विषयांपैकी एक आहे की सुरांमध्ये भाव आहे का. सूर निर्माण करतात भाव, अमुक एक सुरावट भाव, तर तसं नाही आहे, शब्द निर्माण करतात. तेच शब्द आता छू कर मेरे मन को हे गाणं यारानामधलं एका रवींद्र संगीताच्या बंदिशीवर आधारित आहे, पण त्याचा भाव वेगळा आहे. हा भाव वेगळा आहे. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम, ह्याचा वेगळा टोन आहे ना. मग याचा अर्थ शब्द खूप महत्त्वाचे आहेत. कुठल्या सुरांवर तुम्ही कुठले शब्द ठेवताय ह्याला महत्त्व आहे. आताच्या गाण्यांमध्ये मला आढळतो तो विस्कळीतपणा आहे, गोंधळलेपण आहे की असं करू, मग आता ह्याचा अंतरा मी असा बांधला, त्यात काही रिलेशन दिसत नाही. कोलाज करावा असं नाही की सगळं एकाच पद्धतीने रंगवावं, पण त्यात कुछ बात बननी चाहिए. माहीत नाही मला, आय माईट बी कम्प्लिटली रॉंग, पण कुठेतरी आता आम्हाला रील्सचं लॉजिक माहिती आहे की 3 सेकंदात माझा अटेन्शन स्पॅन जातो आहे, 10 सेकंदात मी ड्रॉप होऊ शकतो. तर दर 3 सेकंदानंतर, 10 सेकंदानंतर, 15 सेकंदानंतर मला काहीतरी धक्कातंत्र हवं आहे. हे कुठेतरी फीडिंग केलं जातं, त्याच्यामुळं पण मे बी ते एकसंधता नाही आहे. कारण की तुझ्या एक लक्षात येतं आहे का, आपल्या अनुभवांमध्येच एकसंधता नाही आहे. आपण जेव्हा व्हॉट्सॲप बघतो, आपण नेहमी बघतो की एकाला कोणाला तरी आपण हॅपी बर्थडे म्हणतो, दुसऱ्या क्षणाला कोणाला तरी RIP म्हणतो, तिसऱ्या क्षणाला सॉरी फॉर युअर लॉस म्हणतो. आपल्या मेंदूलाच आपण गोंधळवतो, आपल्या मनालाही गोंधळवतो. कुठल्याही एका भावनेवर आपण स्थिर राहत नाही. अनेकदा मला असं वाटतं की एखादं गाणं अनुभवावं ना, मी अनेक गाणी अशी ऐकून अशी शांत बसते की ती भावना पूर्ण माझ्यात मुरू देते, ऐकते की मलाही दुःख होतं आहे. आता हा स्पॅन त्या रील्समुळे म्हणा किंवा धक्कातंत्र तू म्हणलास, काहीतरी सॉलिडच घडल्याशिवाय मला बरंच वाटत नाही आहे. शेवटी आपल्याला त्यातून अस्थैर्याकडे जाण्यापेक्षा माझा हाच प्रयत्न आहे की तुम्ही थोडासा पेशन्स धरा, एखादी कलाकृती पूर्ण अनुभवा, मग पुढे जा. साधा सिनेमासुद्धा आपण नीट सलग बघत नाही. आज मी अफसाना लिख रही हूँ जेव्हा पुस्तक लिहिलं तेव्हा मी एक सिनेमा जवळजवळ 15-15 दिवस तोच सिनेमा असायचा माझ्या मनात. का तर त्याची गाणी आणि त्याचं कथानक यांचं नेमकं काय नातं आहे हे मी शोधत होते. आता एक सिनेमा आहे, सगळ्यांचा आपला आवडीचा सिनेमा आहे तो रजनीगंधा. त्यात एक गाणं आहे बघ, कई बार यूं भी देखा है ये जो मन की सीमा रेखा है. ते गाणं तुम्ही बघा ना पडद्यावर, तुमच्या लक्षात येतं की तिची काय घालमेल आहे. तुम्ही पूर्ण गाणं ऐकल्याशिवाय तुम्हाला त्याची ब्युटी कशी कळेल. कई बार यूं भी देखा है ये जो मन की सीमा रेखा है, दिल तोड़ने लगता है. आता कई बार यूं ही देखा है भरकटलेलीच चाल आहे, कारण तिचं मन भरकटतं आहे. ही जेव्हा तुम्हाला ॲनॉलॉजी कळते ना, तेव्हा मग त्यातलं तुम्हाला म्युझिकल लॉजिक काय त्यांनी रचनात्मक केलं आहे हे कळतं आणि मग तुम्ही ओढले जाता, मग तुम्ही कंटाळत नाही. मला अगदी लेटेस्ट फिल्ममधलं आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, सैराटमधलं याडं लागलेला, ते लिटरली ते जे व्हायोलिन हे होतं ते म्हणजे काय म्हणतात त्याला, ॲड्रेनलिन रश कळतो की तो टीनेजचं जे आहे. परफेक्ट. आत्ता तू अगदी योग्य उदाहरण आत्ता काढलंस या गाण्याचं, कारण मला खूप बोलायचं आहे. हे गाणं तुम्ही पडद्यावर नीट बघा, त्यातलं अरेंजिंग आणि पडद्यावर घेतलेलं जे चित्रण आहे ते
इतकं सुंदर आहे, इतका त्याच्यात बॉन्ड आहे हो. की अनेकदा असं होतं की आपण फक्त गाणं ऐकतो, तर हे गाणं त्या दृष्टीने अभ्यासायलाच पाहिजे. कारण तो जो पॉईंट तू आत्ता काढलास ना, त्याचा जो पीस आहे बघ, त्याचा तररर 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 तररर, हे म्युझिक केव्हा आहे तर ती उडी मारतो ना तो, आणि ती आर्ची पण उडी मारते. ती उडी मारल्यानंतर पाण्याची अशी वलय आहेत, ती आहेत ती तररर तररर तररर, अशी ती वलय तयार होतात. एका पॉइंटला आर्ची उभी आहे आणि तिला क्रॉस करून तो जातो परशा. तोपर्यंत ती जी काही एनर्जी आहे, स्त्रीत्वाची एनर्जी आणि पुरुषत्व यांचा असा क्लॅशच झालेला नाही आहे. आज हे सगळं प्रथम घडणार आहे त्यांच्या आयुष्यात. तिला हे जाणवणार आहे की आत्तापर्यंत मी वेगळी होते आणि ह्या क्षणी काहीतरी घडलं. तर अजय अतुल आणि सगळे म्युझिशियन्स आणि ते टेकिंग घेणारे दिग्दर्शक यांना खरोखर कडक सलाम आहे. तुम्ही नीट ऐका, नीट बघा. एका पॉईंट तोपर्यंत तिचा ॲटिट्यूड असा असतो, तू कोण, काय, मी आर्ची वगैरे असा तो असतो. एका पॉईंटला तो तिच्याबरोबर असा साईडने निघून जातो. ती काहीतरी तिला महसूस होतं, ती काहीतरी फील करते, तिला काहीतरी वाटतं. तुम्ही नागपुड्या बघा, तिला एक गंध आला आहे, तिला काहीतरी जाणवलं आहे, हे काहीतरी अस्तित्व वेगळं होतं आणि ती अंतर्बाह्य बदलली त्या क्षणी. तर तिथे अरेंजमेंटमध्ये सुद्धा एक असा स्लॅश मोठा पीस येऊन जातो की दॅट टेल्स यू की इथं काहीतरी तिच्या, मी आत्ता एक काटा येतो माझ्या अंगावर की अरे क्या बात आहे की तुम्ही कसा तो क्षण पकडलात आणि दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट. सगळा विषयच तो आहे की आता ते नाही सेपरेट होऊ शकत, तो आता त्यांच्यात बॉन्ड झाला, आता तुम्ही काही नाही करू शकत. हे जे त्या एका पीसने दाखवलं, त्या वलयांनी दाखवलं, काय काम केलं आहे. पळत येतानाचा जो एक तो येतो आणि जिथे तो म्हणतो ना की दिसाचं वावळायला, सगळं वेगळं घडते ना, त्याच्या मागची व्हायोलिन्स बघा तुम्ही, सगळं कल्लोळ त्या व्हायोलिन्सनी दाखवला. मग इथे आपण म्हणू शकतो की मगाशी जो मुद्दा आला की सगळ्यांचा पार्ट आहे ना. नुसतं गुरु ठाकूरनी लिहिलं असतं की माझ्या अतुलनी म्युझिक दिलं असतं, हे वाजलं नसतं मागे, तर काय उपयोग. हे सगळं वाजून असं त्याचं चित्रीकरण झालं नसतं, तर काय उपयोग. तो सगळा एक अनुभवण्याचाच भाग आहे. पोएट्री इन मोशन आहे. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. आणि पाखरू कसं आभाळ पांघराया लागलं, कुठे कडेलोट झाला त्या सगळ्या भावनेचा, हे सगळं बघण्यासारखं आहे. मला यालाच आता आपण थोडंसं शब्दांवरती आणि शब्द कसे त्या गाणं समजून घ्यायला मदत करतात याच्याबद्दल बोलतोय. मी स्वतः खूप साऊथ इंडियन गाणी ऐकतो. मी स्वतः अनेक वेगवेगळ्या भाषांमधली गाणी ऐकतो. म्हणजे मी काही जर्मन गाणी ऐकतो, काही फ्रेंच गाणी ऐकतो, ज्यांचे शब्द मला माहीत नाहीत, ज्यांचे अर्थांपर्यंत मी कधीच पोचणार नाही आहे, मी त्यांचे व्हिज्युअल्स पण पाहिलेलं नाही आहे. मला ते ऐकायला आवडतात. माझी प्लेलिस्ट अशा गाण्यांनी भरलेली की जे मला ऐकायला आवडतात. असं का होतं की जर मला शब्दच माहीत नाही. जर आत्ता आपण हे म्हटलो की शब्द महत्त्वाचे आहेत ते गाण्यापर्यंत पोचवायला, मला तर आता शब्द माहीतच नाही आहेत, पण मी अशी अनेक गाणी ऐकतो जी माहीत नाही मी का ऐकतो. असं का होतं. आता इथे खूप बेसिक पातळीवर आपला म्हणजे उलट हा एक चांगला प्रयोग आहे ना. एखादा जेव्हा आपण प्रयोग करतो, आपण जेव्हा एखादा स्टेटमेंट करतो की शब्दामुळे गाणं आपलंसं वाटतं, तर त्याला कंट्रोल ग्रुप पण हवा की ज्यांना माहितीच नाही, ही भाषाच माहिती नाही आहे. असं आता तू म्हणतोस की आपल्याला खरंच माहीत नाही. अशा वेळेला तुझ्या मनावर पहिला जो अटॅक म्हणू किंवा एक चांगला इम्पॅक्ट म्हणू तो होणार आहे, तो सुरांचा होणार आहे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे साऊंड. त्याचा साऊंड कसा आहे तोही तुला तितकाच अट्रॅक्ट करतो. ही गाणी तुम्हाला का आवडतात ऐकायला, कारण ती तुमचं म्युझिकल माइंड खूप सुखावतात. भले तुला त्याचं टेक्स्ट कळत नाही, पण तुझ्या कानाला त्यातली क्लॅरिटी. आणि इथं टेक्नॉलॉजी पण येते. इथं साऊंड तुम्ही काय वापरताय, त्याचं मिक्सिंग कसं करताय, त्याचा टोन काय तुम्ही ठेवला आहे, ह्याच्यावर खूप गोष्टी डिपेंडंट आहेत. आणि तो तुला आवडतोय याचा अर्थ तुला तो साऊंड आवडतोय, ती सुरावट आवडते आणि त्यातली क्लॅरिटी आवडते तुला. मग शब्द माहीत नसले ना तरी ज्या सुरावटीने तुला सुखावं वाटतंय ती तू ऐकत राहतोस. त्याचं फ्लिपराची जर घेतलं, काय कळतं ते काय म्हणतात, पण स्टील तो इमोशन. त्यातला आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा म्हणजे ताल. त्याला आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही ना. रिदम पॅटर्न. आज आर डी बर्मनची गाणी हिंदी न कळणाऱ्यांना का आवडली, किंवा अनेक गाणी अशी शंकर जयकिशनची आवारा हूँ का आवडलं सगळ्यांना. त्यांना कुठे कळत होतं आवारा म्हणजे काय, पण ती सुरावट त्यांना कॅची वाटली, तो ताल त्यांना कॅची वाटला. अशी अनेक गाणी आहेत की ज्याची व्हर्शन्स अशी होत गेली कारण त्यातला ताल फार अट्रॅक्टिव्ह आहे.
त्यामुळे हेही खूप महत्त्वाचं आहे की तालाचे पॅटर्न्स काहीतरी असतात केलेले, त्यातून ते गाणं खूप आकर्षक होतं आणि मग ते तुला असं वाटतं की मला हे तालासाठी तरी ही झिंग आहे. आता झिंगाट ह्या शब्दाला काय अर्थ आहे किंवा एखाद्या अमराठी व्यक्तीला काय झिंग झिंगाट झालं म्हणजे काय झालं. मला अगदी हे गाणं सुरुवातीला आलं तेव्हा काही लोकांनी विचारलं होतं की सैराट ह्याचा मुळात काय अर्थ आहे, आम्हाला कळत नाही आहे. सैराट ह्याचा अर्थ काय, झिंगाट याचा अर्थ काय, न कळणारे शब्दसुद्धा ज्या लयीत येतात, जी ते लय वाहतात त्यांच्यात, त्याला खूप महत्त्व आहे आणि साऊंडला खूप महत्त्व आहे. तर साऊंडचंच मला ॲक्च्युली ते बोलायचं होतं पुढे, की अगदी 90च्या दशकातल्या गाण्यात आणि पूर्वी तर किशोर कुमार आणि या सगळ्यांनी तर हे खूपच प्रयोग केलेत. म्हणजे आता तुरुरु तू तू तर मला गाता येत नाही पण पण काही हरकत नाही. म्हणजे तुरुरु तू तू तुरुर हे असं आहे किंवा किशोरदांच्या ह्याच्यात ते जे यॉडलिंग योडलिंग करायचं हे सगळं त्याची पण एक मजा होती आणि आता ते ॲब्सोल्युटली गायब झालं बरोबर. आणि मग हे काय होतं म्हणजे हे जे काही असतं त्याला काय म्हणायचं आणि त्याचा काय ॲडिशन होतं म्हणजे त्याचा इम्पॅक्ट काय असतो म्हणजे ॲज अ म्युझिक काय म्युझिक रिसर्चर म्हणून हाऊ डू यू लुक ॲट इट. हे सगळे पुन्हा ॲड ऑन म्हणतो ना आपण, ॲड ऑन फीचर्स आहेत. गाणं छान करायला, कॅरेक्टर बांधायला खूप आहेत. व्हायब्रेटो आहे, आवाजात दिलेला व्हायब्रेटो आपण विसरून चालणार नाही. जसं यॉडलिंग आहे, आता त्यांनी त्याची काय एक स्टाईल डेव्हलप केली. कारण यॉडलिंग म्हणजे काय आहे, शेवटी तुमच्या आवाजाचे लेयर्स वापरतो आपण. एक आवाजाला लेयर्स असतात, थर असतात. तर म्हणजे काय तर हे 2 वेगळे लेअर मी लागोपाठ गायले. आता मी मेल सिंगर नाही त्यामुळे मला ते एक्झॅक्टली नाही करता येणार, पण व्हॉट हॅपन्स इज दिस, हे काय झालं, ही एक थर आहे आवाजाचा पुढचा आणि पटकन त्यांनी मागच्या लेअरवर आवाज नेला. पुढे मागे बॅक अँड फोर्थ हे होत राहिलं आणि मग त्यातनं यॉडलिंग झालं आणि म्हणून ते सगळ्यांना जमत नाही. जमलं तरी सुरेल येत नाही, सुरेल आलं जमलं तरी ते त्या फ्लोमध्ये येत नाही. म्हणजे अशा खूप अडचणी होतात. तर ह्या सगळ्या गोष्टींनी गाण्याची ब्युटी वाढली. त्याला एक मी म्हटलं ना, ज्याला शब्द नाही कळत तो अरे हे काहीतरी छान वेगळं आहे म्हणून ऐकेल गाणं. कुमार सानूंचं व्हायब्रेशन हो, व्हायब्रेटो आहे आवाजात. आता आशाबाईंनी काय सुंदर वापरला व्हायब्रेटो. म्हणजे त्यांचा जो आगे भी जाने ना तू पीछे भी जाने ना तू हे जे गाणं आहे त्याचा सगळा टोन काय आहे, तर मी म्हणेन त्याचा फ्लो आहे. अर्थ काय आहे साहिरच्या आलेला, की तुला पुढे काय घडणार आहे हे तर माहितीच नाही, मागे काय घडून गेलं ह्याच्यावर तुझा कंट्रोल नाही, त्यामुळे आता आहे तो क्षण तू जग. आता तिथे आशाबाई इतक्या तुफान गायलेल्या आहेत. एकतर ती चाल अप्रतिम केली आहे रवी साहेबांनी, मेलडी ज्याला म्हणतो अतिशय सुंदर बॅलन्स्ड, त्याच्यात कुठे तुम्हाला खटके काही नाहीत, कारण तो काळ अनादी अनंत आहे. तिथे आगे भी जाने ना तू पीछे भी जाने ना तू असं केलं तर ते गांभीर्य राहील का. मग आगे भी जाने न तू पीछे भी जाने न तू जो भी है बस यही एक पल है, तो पल पटकन म्हटलाय आणि इथं व्हायब्रेटो देतात. हा हलवला ना आवाज, हा थेट लावला तर त्याचा तो तरलपणा आणि तो ती धुंदी, ती क्लब सिंगर गातीये, माहौल नाही बनेगा. माहौल बनना चाहिए. ह्या सगळ्याला तुम्ही ट्रीटमेंट काय देता आवाजाला ह्याला खूप अर्थ आहे. फेड इन फेड आऊट आहे, व्हायब्रेशन्स आहेत, काही गोष्टी आहेत. मला ते एक आशाबाईंचं एक गाणं, मला नाव आठवत नाही आहे, कृष्णाबद्दलचं गाणं आहे, त्यात इतका वेगळा वेगळा ग घेतात. माझं असं होतं की अरे तू अशा गाण्याचा उल्लेख केलास की ज्या गाण्यांनी थरथर कापतात गायिका. कारण आमच्या वेळी हे गाणं गाता येणारी मुलगी म्हणजे क्या बात आहे असं होतं. आणि कारण त्या गाण्यात म्हणजे कठीणच बाबा आता मी करतो असं करून ते गाणं झालेलं आहे. आणि तू म्हणलास तसं किती व्हेरिएशन्स आहेत, म्हणजे त्यात त्यांच्या आवाजातली फिरत आणि ॲक्युरसी, म्हणजे सुरावर प्रत्येक काय गायल्यात आशाबाई, अवघडच आहे. म्हणजे ते ग वरच्या ताना आहेत आणि त्या हरकती आहेत ना त्या वजनाने जाव्या लागतात मुळात. सखी ग मुरली मोहन मोही मना, सखी ग, आता ग ही जागा वेगळी आहे. सखी ग
हे एका श्वासात असं गाणं मी आत्ता फार पटकन गाते, अवघड आहे आणि त्यातली ॲक्युरसी सांभाळणं फार अवघड आहे. त्याच्यामुळे आवाजाला आव्हान म्हणूनच ही गाणी स्वीकारावी आणि ती खरोखर मी म्हटलं ना, एक गाणं हे बसवणं आणि ते नीट सादर करणं हेच एक आव्हान म्हणजे शिवधनुष्य आहे अक्षरशः. हो. आपण आता काही गायकांबद्दल बोललो तर अशा काही गायक आणि त्यांच्या काही विशिष्ट लकबी किंवा त्यांची काही वैशिष्ट्य यांच्याबद्दल बोलू शकतो का की काय आहे त्यांच्यातलं जे हुक आहे जे ना आपण मग हे लगेच कळतं की हे यांचंच आहे बरं का. वा जेव्हा एखादा गायक अनेक वर्ष राज्य करतोय ना तेव्हा त्याच्याकडे काहीतरी आहे ना. नाहीतर तुम्ही कैक गाणी रफींच्या आवाजात का ऐकता एवढी वर्ष किंवा किशोर कुमारांच्या आवाजात का ऐकता. ह्या सगळ्यांमध्ये वैशिष्ट्य होती आणि ती जपली होती. थोडं आता वाईट आहे अशातला भाग नाही आहे, पण मिक्सिंगच्या नादात अनेकदा जो खरा रॉ आवाज आहे ना तो ठेवला जात नाही. जसा त्या दिग्दर्शकाला हवा आहे तो थोडासा मॉडिफाय केला जातो. पूर्वी हे प्रकार उपलब्धच नव्हते, त्यामुळे त्या नॅचरल ज्या आवाजात ते सिंगर गायले त्यात त्यांनी स्वतःच टोनमध्ये बदल केला. त्यात मी म्हणेन की किशोर कुमार हा असा गायक आहे की त्याच्या इतका खुला आवाज आणि इतका वजन आहे त्याच्या आवाजाला आणि न शिकलेला. गाणं प्रॉपर गाण्याचा क्लास मी लावला आहे असा तो गायक नव्हता, तरी त्याच्या आवाजाचा थ्रो बघायचा. किशोर कुमारचं गाणं कसं आस्वादायचं तर त्याचा थ्रो बघा. दिलबर मेरे कब तक मुझे, जस्ट तुम्ही एक ओळ ऐका की असं वाटतं की तो प्रचंड एक मॅनली आव्हान घेऊन तिच्यापुढे उभा आहे की कसं नाकारशील तू माझं प्रेम. दिलबर मेरे कब तक मुझे, हे थ्रो बघा. मला तर शक्यच नाही गाणं, पण एखाद्या पुरुष गायकाला ही चाल येऊन चालत नाही, तर हा थ्रो यायला पाहिजे. अजिबात चोरत नाही आवाज. किशोर कुमारचा आवाज असा होता की ज्याला बेसूर माहितीच नाही कसा असतो. मी म्हणेन की बेसूर अशी काही कल्पना किंवा अशी फ्रिक्वेन्सी जगात आहे हे ज्याला माहीत नाही असा आवाज म्हणजे किशोर कुमारचा आवाज. काहीही करून तो सुरेल होता. कितीही तो ओरडाआरडा करू देत, काहीही त्यांनी एक्सप्रेशन्स देऊ देत, पुढच्या क्षणाला तो सुरात येतो. आणखीन एक गाणं सांगेन, डाकिया डाकलाया. तिथं गाणं आणि बोलणं दोन्ही चाललंय बघा. तो पोस्टमन आहे, तो मध्येच एखाद्याला हाक मारतो, ए सोमनाथ अशी हाक आहे त्यात. ती हाक पूर्ण गद्य आहे, त्या सूर नाही आहेत. ए सोमनाथ लाया, ती ए हे गेलंय ना सुराच्या कचाट्यातनं बाहेर गेलंय. काय किशोर येतो एका क्षणात सुरात. हे मी अनेकांना तिथे धडपडताना बघितलंय की करायला जातो आपण, हे होत नाही. कारण ती पटकन सीमारेषा तुम्हाला कळली पाहिजे. आत्ता ए हाच शब्द फक्त गद्य होता, पुढचं गाणं मला सुरात म्हणायचं आहे, हे त्या गळ्याला बेसूरच माहीत नसल्यामुळे हे त्यांनी गाऊन गेला आहे किशोर कुमार. अशी काही उदाहरणं आहेत. रफी साहेबांबद्दल म्हणाल तर अतिशय सूक्ष्म जागा, हरकती हे त्यांचं बलस्थान होतं. एकतर प्रचंड रेशमी असा क्वालिटीचा तो आवाज होता. म्हणजे जिथे पहिल्यांदा जिंकतो गायक तो त्याच्या आवाजाचं टिंबर काय आहे. काही जणांचा असा खरखरीत असतो आवाज, त्यालाही ब्युटी आहे. काही जणांचा घनगंभीर असतो, जगजीत सिंग, आपले रवींद्र साठे यांचे आवाज बेसी आहेत, ती त्याची ब्युटी आहे. काही जणांचा असा तलम असतो पातळ, अशा आवाजाच्या जाती असतात. त्या मूळ जाती आणि तुम्ही त्यात केलेलं मॉड्युलेशन हाही एक विषय आहे ना. प्रत्येक वेळेला आता रफी साहेब तलमच गातील का. कधीतरी त्या नायकाला राग येईल, कधीतरी तो सुडाची भावना त्यात जागृत होईल, मग तिथे तिथे बदलतात ना ते आवाज. काही काही गाणी आहेत ते ऐकलं की अंगात एक स्फुरण येतं. म्हणजे ते इमोशन इतकं ते एस्पेशली आशाताईंची गाणी आहेत अशी केवढी त्यांनी गाणी म्हणजे उशक्काला होता ते ऐकल्या ते आयुष्याच्या पेटवा मशाली काय तडफेने गायल्यात बाई. म्हणजे त्यांच्यावर विश्वास पंडित बाळासाहेबांचा किती होता, हृदयनाथांचा, की एखाद्याने असा विचार केला असं की असं वीरश्रीपूर्ण गाणं आहे तर एखाद्या पुरुष गायकाला देऊया. पण तो त्वेष, ती झालेली निराशा, वैफल्य जे काही आशाबाईंच्या आवाजात उमटलं आहे ते काही और आहे. तसं हिंदू नृसिंह प्रभू शिवाजीराज, काय लताबाईंचा आवाज, तो वीरश्री पूर्ण आवाज आहे. आणि हाच आवाज मग फैली हुए गात होता, हाच आवाज आज फिर जिने की गात होता. म्हणजे टोनल क्वालिटीज किती बदलू शकतात हे सिंगर्स. आणि तुम्ही आत्ता म्हणलात ना अशी व्हरायटी दाखवता येईल सिंगर्सना, अशी गाणी कुठं आहेत. आणि विश्वास पण होतो. म्हणजे आता सगळ्या सिंगरना सेम टाईपचीच गाणी, म्हणजे असं नाही की अरिजित सिंग हा वाईट
द्या ना त्याला असं एखादं कंपोजिशन द्या की त्याला नाही वाटणार पार्श्वगायन सोडावंसं. म्हणजे हा विषय येतो की असं नाही की कपॅसिटी नसेल का, मग फक्त त्याच गायकांमध्ये होती का, असू शकते. निसर्ग काही असं नाही म्हणत की मी 40च्या नंतर मी चांगले गायक जन्मालाच नाही घालत जा, असं निसर्ग नाही म्हणत. हो, असतो टॅलेंट. त्यांना तुम्ही अशी गाणी द्या, अशा सिच्युएशन्स द्या, बघा ते कसे गातात. आणि मग अशी नाही मिळत ना, म्हणून मग रियालिटी शोजमध्ये शेवटी हम बेखुदी में गातात, तेच गावं लागतं. वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते हैं, असं एखाद्या गायिकेला का म्हणा. आज श्रेया घोषाल आहे, तिने रियालिटी शोमध्ये म्हटलेली गाणी ऐका, कुठली गाणी गायली आहेत तिने. तेव्हा ती प्रूव्ह करू शकली की मला आपण ह्या जागा जात आहेत माझ्या गळ्यातून, बघा. माझं हेच म्हणणं आहे, अशा चाली आता द्या. अशी गाडीच येत नाही. मी रात टाकली. मग आणि मी मोडक्या हा शब्द ऐकायचा बाईंचा. इतका तो असा तुच्छ टाकलाय त्याने, मी मोडक्या म्हणजे तो ज्याला मी भाषा नसेल ना कळत त्यालाही कळेल की काय आहे याचं. मी मोडक्या संसाराची बैलाज टाकली. आणि आता तो मोडक्या संसार म्हणून मोडक्याचा वेगळा आवाज आहे, पण पुढे त्या म्हणतात ना, अंगात माझी भिनलाय ढोलिया, हे महत्त्वाचं आहे. मग तिथं परत त्यांचा आवाज लताबाईंचा किती वेगळा. अंगात माझिया भिनलाय ढोलिया, भिनलाय, हा शब्द ऐका, तो तुम्हाला तीच अनुभूती देतोच की तिथे त्यांचा आवाज वेगळा होतो. लताबाईं इतकं व्हॉईस मॉड्युलेशन, म्हणजे मी अनेकदा माझ्यावर आरोपही होतो की तुम्ही खूप लता मंगेशकरमय होता, पण का होऊ नये, हाही मुद्दा आहे. म्हणजे मी संगीतकारांवर लिहिता लिहिता लताबाईंवर कधी लिहायला लागते हे माझं मला कळत नाही. पण मला आता मी खय्याम साहेबांच्या गाण्यावर लिहिते, अरे ए दिले नादांसारखं गाणं आहे, चाल काय त्यांची अफाट आहे, मध्येच तो पॉज येतो, सायलेन्स येतो, हे सगळं मी अनुभवते आणि मी नतमस्तक होते. पण पुन्हा माझं लक्ष जातं की लताबाईंनी यात काय करून ठेवलं आहे. क्या कयामत है, क्या मुसीबत है, कह नहीं सकते किसका अरमा है, जिंदगी जैसे खोई खोई है, हैरां हैरां है. एखादी गायिका जी त्या पदाला पोचलेली आहे, त्या ज्या काळात त्यांनी गायलं आहे, त्यांना काय राहिलं होतं. सगळ्या स्वरसम्राज्ञी त्या ऑलरेडी होत्याच, तरी इतका विचार करतात त्या की जिंदगी जैसे खोई खोई होना आणि हैरां हैरां होना यात फरक आहे. तो त्या आवाजात दाखवतात ना. क्या कयामत है, क्या मुसीबत है, कह नहीं सकते किसका अरमा है, जिंदगी जैसे खोई खोई है. इथं आवाज बदलतात आणि हैरा हैरा है, हैरा हैरा, तिथे ती बेचैनी सगळी तुम्हाला दिसते. किती तो विचार आहे, तिथे मला आवाज बदलला पाहिजे. आणि हे त्यांचं आता मुद्दाम करावंच लागत नाही त्यांना, कारण गाणं काय सांगतंय हे कळतं. याच चित्रपटातलं जलता है बदन ऐका, ते कमी ऐकलं जातं. तिथे ती राणी म्हणतीये, हा भाव आहे लताबाईंच्या गाण्यात की ती राणी आहे, ती आज्ञाच करणार. सुखसुद्धा ती आज्ञा करणार त्याची, की मला हे असं हवं आहे. इश्क से कह दो के ले आए कहीं से सावन, तो भाव आहे. सम्राज्ञी गाते म्हटल्यानंतर लताबाईंच्या आवाजात हुकूमत येते. हे खूप अपरंपार विषय आहे. मला असं एक अजून गाणं आवडतं, ते म्हणजे मलमली तारुण्य माझे. आशाबाईंचं हो, बापरे, म्हणजे इतकं सुंदर गाणं मला वाटतं काही असूच शकत नाही. गाण्यावरती एक एपिसोड होऊ शकतो. आहे, प्रत्येक जागा प्रत्येक जागा अनुभवण्यासारखी आहे. शिरशिरीवरची जागा हो, अनुभवण्यासारखी ते आहे. काय म्हणजे खरंच काय जाणवतं काय त्याची तू शिरशिरी करशील येते. की किती त्यांनी तो विचार केलाय बघा ना. म्हणजे संगीतकार तुम्हाला काय सांगेल की हे असं असं अशी चाल आहे. आशाबाई आहेत त्या, कारण तिथे त्यांना ती संधी दिसली एक गायिका म्हणून की इथे मी शिरशिरी ह्या शब्दाला काय ट्रीटमेंट देऊ शकते. तर शिरशिरी आली पटकन. आणि तापल्या माझ्या तनूची तार झंकारून जावी, त्यातली उत्कटता बघा. तापल्या माझ्या तनूची तार झंकारून
ती जागा आहे ना, झंकारली आहे, तिथे तुम्हाला ती दिसली पाहिजे. तार झंकारून जावी रेशमी. काय फेड इन फेड आऊट, काय शब्दांचे उच्चार फिरत. कसं आहे ना, आवाजात एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या मला कुठे वापरल्या पाहिजेत. हो. ते शस्त्र आहेत सगळी. मला कुठे गोलाईनी गायलं पाहिजे, मला कुठे आवाज मागे घेतला, हे सगळं सौंदर्यदृष्टी गायकालाही लागते. तेव्हा ते सगळी अशी गाणी निर्माण होतात. बापरे, ही महफिल. अगदी आपण आता शेवटाकडे चाललोय, तर मला रसिकतेबद्दल आपण बोलतो आहोत, तर जसं चांगले कान असलेल्यांना चांगलं म्युझिक, चांगले गायक लागतात, तसं चांगला रसिक कसा असतो, त्याने कसं चांगलं रसग्रहण करायला हवं कुठल्याही गाण्याचं? चांगला रसिक मी त्याला म्हणेन की तो संपूर्ण कविता वाचेल, पूर्ण गाणं ऐकेल, जर ते स्क्रीनवर असेल तर ते बघेल, आणि यातल्या सगळ्या गोष्टी की मुळात काव्य समजून घेऊन त्यावर काय ट्रीटमेंट दिले संगीतकारांनी, ह्यात हे जे सौंदर्य तत्त्व सगळी आहेत त्यांची जाणीव ठेवून तो ऐकेल ना, तर त्याची जाणीव समृद्ध होणार आहे आणि तो श्रीमंत होणार आहे. आरती प्रभूंनी कवितेत लिहिलं की दाद द्या आणि शुद्ध व्हा. वा. की दाद जेव्हा तुम्ही देता ना, तेव्हा तुमचंही रक्त शुद्धच होत असतं, तुमचं अस्तित्व एका शुद्धतेकडे जातं, तुमच्यातलं केलमिश सगळं गळून पडतं, तुम्ही एक अहंकाराच्याही पलीकडे जाता. कारण तुम्ही वा म्हणताना तेव्हा तुम्ही शरण जाता ना त्या क्षणापुरते. त्या क्षणी तुम्ही कोणी नसता, की तू आत्ता मला हा क्षण दिलास ह्याची कृतज्ञता म्हणून तुम्ही वा म्हणता. तर ते वा म्हणणं म्हणजे शुद्ध होणं आहे. ते वा म्हणायला शिका. कुठे वा म्हणाल हे बघा, आणि वा म्हणण्याच्या अनेक ठिकाणं आहेत, ती जाणून घ्या. तुमच्यासाठी हे सगळं निर्माण झालेलं आहे, तुम्हीच वंचित आहात. तुम्ही त्यापासून तुम्ही पाठ फिरवताय, तर तुम्हीच त्यातनं एक स्वतःचं नुकसान करून घेताय. म्हणून मला वाटतं की ह्या गोष्टींनी अनुभवत जर रसिक तयार झाला, आणि सुदैवाने तो होतो आहे. आज माझं अगदी चिमुकलं काम आहे म्हणेन मी, खारीचा सुद्धा नसेल, पण माझं जे काम चाललं आहे त्यातनं मला जो रिस्पॉन्स मिळतो आहे त्यावरनं मी सांगू शकते की ज्यांना ही गाणी वरवर ऐकली होती ती आता जाणकारीने ऐकतात. इतकंच नव्हे तर त्यात जे एलिमेंट सांगितलं आहे ते आता एलिमेंट त्यांना दुसऱ्या गाण्यात सापडायला, शोधायला जमायला लागलेलं आहे. की तुम्ही म्हणलात ना मॅडम, असा असा आवाज इथे व्हायब्रेट केला आहे, बघा ह्याही गाण्यात झाला आहे, त्यामुळे असं झालं आहे. तर मला खूप बरं वाटतं. तुमच्याशी बोलता बोलता आम्हाला गाणी नव्याने सुचली, म्हणजे ते नव्याने पॉवर अनलॉक झाल्या. खूप तुम्हाला आनंदाची खरंच खजिना आहे तो. आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे खूप या गोष्टींकडे दुर्लक्ष आपलं होत होतं आणि आपण ऐकलं नाही. आणि मग मी म्हणेन की आता मग हे आपण आपल्याला कळल्यावर आपल्याला आपली जबाबदारी आहे की नवीन पिढीपर्यंत हे गेलं पाहिजे, आणि हे त्यांनाही कळलं पाहिजे. आणि मला नेहमी वाटतं की पापा मम्मी के लिए गिफ्ट कारवा का, घरातल्या तरुणांना ऐकवा, शाळेत जाणाऱ्या मुलांना ऐकवा गाणी. ती सुंदर तुमचीच नाही आहेत, ती पापा मम्मीचीच नाही आहेत, फक्त त्या जुन्या काळाची नाही आहेत, ती सार्वकालिक आहेत. भावनांशी त्यांनाही तुमच्या भाषेत डील करायचं आहे पुढे. त्या भावनांशी कसं आधीच्या पिढीने डील केलं आहे, काय बघितलं आहे, हे त्यांनाही कळलं पाहिजे. सारेगम ऐकता ना. मला खूप वाईट वाटतं, पापा मम्मी केली आहे का, पापा मम्मी केली आहे. मुलांना ऐकवा, त्यांच्यापर्यंत अलाईव्ह ठेवा हे सगळं. त्यामुळे खूप आहे कारण त्यात. आणि अजूनही मी कोण, मी नेहमी म्हणते की माझ्या एकटीच्या जीवाचं हे काम नाहीच आहे. मी फक्त एक माध्यम झाली आता, पण माझ्या कुणाच्याच एकाच्या आवाक्याचं नाही. कारण हा महासागर आहे, त्यात किती काय काय घडलं आहे अजून मलाही मिळतं आहे. मी असं म्हणतच नाही की आता मी ह्या गाण्याबद्दल, अरे असं अनेकदा होतं की ह्या गाण्यावर लिहून झालं, बोलून झालं, आणि परत मला काहीतरी त्यात सापडलं. म्हणजे तुम्ही ताकद बघा ना, ते किती आहे मोठी. ते गाण्याची गंमतच, ती मजाच वेगळी आहे. वपुंनी कुठल्या तरी आय गेस भदे या कथेत लिहिलंय त्यांनी की शब्दांची शब्द सुरांना जड नाही झाले पाहिजे आणि सुरांना शब्द ओढायला नाही लागले पाहिजे. वा वा वा. ते तसं ते गाण्याची ती गंमत कळली ना, ते बॅलन्स, ते सगळंच कळलं की मग मजा आहे. भाव किती वेगळा होता. अनेक सुंदर गाणी, यशवंत देवांची अप्रतिम गाणी आहेत, अनिल अरुणांची सुंदर गाणी आहेत. मला नेहमी आवडतं की डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली. बघा किती सुंदर त्याचं शिल्प आहे, त्याच्यात चालीचे प्रयोग आहेत, शब्दफेकीची एक किमया आहे. अशी खूप गाणी आहेत. रजनीगंधा जीवनी या बहरून आली. मला असं फार वाईट वाटतं की आता अशी गाणी का नाही आहेत, की त्याला काहीतरी आकार आहे.
रजनीगंधा जीवनिया बहरुनी आली मनमीत आला तिच्या पाऊली रजनीगंधा जीवनिया बहरुनी. ही जागा इतकी सुंदर आहे. काय गायलं आहेत अनुराधाबाई? इतकी फिरतीची गाणी आहेत त्यात. आता ह्यात काय आहे ब्युटी? तुम्ही पटकन हा प्रश्न विचारा. ह्या गाण्याचं सौंदर्य कशात आहे? तर अशा हरकतींमध्ये. त्या तालात ती हरकत गेलेलं यांची अनुराधाबाईंची हे ऐकण्यासारखं आहे. रुणालयला काय छान गायले आहेत. आपल्याकडे खूप काम झालेलं आहे. आपण दुर्दैवाने असंही होतं की काही मोजकीच गाणी आपण घेऊन बसतो आणि त्याबद्दल बोलत राहतो. ही एलिमेंट्स मिळाली की शोधा की पुष्कळ गाण्यात आहेत. मला मगाशी आपण खाली बोलताना बोलत ते एक्झाम्पल डेफिनेटली घ्यायचं ते म्हणजे ऐरणीच्या देवा तुला ठिणगी, म्हणजे ॲक्च्युली आजूबाजूला घडणारा साऊंड वापरणं, ठिणगी ठिणगी वाजून, ठिणगी, आणि ठिणगी, ते बरोबर. इतकं ते छान, म्हणजे ॲक्च्युली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या गाण्यात ते ठिणगी ठिणगी नव्हतं. हो. ते त्यांनी लताबाईंनी स्वतः आणलं आणि स्वतः आनंदघन नावाने ते कंपोज केलं. पण आता तसं ॲक्च्युअल आजूबाजूचे साऊंड्स वापरणं परत बंदच झालं. म्हणजे निसर्गातले जे आवाज आहेत तेही कुठेतरी अशा व्हेरिएशन म्हणून वापरता येऊ शकतात आणि त्यांनी पण कुठेतरी तो आपला जो एक्सपिरियन्स आहे तो एनहान्स होऊ शकतो. अनफॉर्च्युनेटली मे बी ते जागा मिळत नाही आहेत किंवा काय माहिती काय होत आहे. नाही, चित्रपटांचा पोत बदलला ना, त्यांनी फरक पडलाय. आधीच्या आता आपल्याला गंमत तुम्हाला एक सांगते, अगदी थोडक्यात सांगते की आज ज्याला आपण आपलं आजचं संगीत म्हणतो आणि आता मी एक कोणीतरी बसली आहेत म्हणते आता जुनीच गाणी छान होती, नवीन गाण्यात आता कुठे आहे. तर ती जी जुनी गाणी छान आपण म्हणतो ना, ती पण कधीतरी आजची गाणी होती. बरोबर. आज समजा 1955 साल चालू आहे, तेव्हासुद्धा ह्या गाण्यांवर टीका झालेली आहे. म्हणजे ये क्या चल रहा है, ये संगीत, ये क्या कर रहे हैं लोग, सब राग रागिनी बिघाड रहे हैं, असं मी वाचलेलं आहे. नौशाद साहेबांवर सडकून झालेली टीका मी वाचलेली आहे. कारण मी जेव्हा थिसिसचं काम करत होते तेव्हा मी जुने आपल्या फिल्म आर्काईव्हमध्ये जाऊन जुनी मासिकं वाचायचे. तेव्हा मला लक्षात, ज्याला आपण सॉलिड म्हणतो की नाही आणि हेच सुवर्ण काळातलं संगीत, त्याच्यावरही सडकून टीका झाली. आणि त्याच्यात तेव्हाही टीकाकार होते की काय आजकालचं हे संगीत आहे. म्हणजे हे सापेक्षही असतं, नाही असं नाही. त्याही भावाने आपण हे बघितलं पाहिजे. म्हणजे एक संशोधक म्हणून मी कधीच असं एकांगी विधान करत नाही की जे काय आत्ता चाललं आहे ते वाईट आहे आणि आधी झालं ते छान आहे. कारण ज्याला मी छान म्हणले त्याला वाईट म्हणणारी मंडळी होतीच त्या काळात. बदल हा असाच होत असतो, होऊ देत बदल, पण तो बदल पुढे नेणारा असावा, बिघडवणारा नसावा आणि दुसऱ्याला अस्वस्थ करणारा नसावा. आजचं संगीत हे तुम्हाला सुकून देतं का? एक प्रश्न फक्त विचारा. आणि तू एक मागे मला प्रश्न पाठवला होतास की दुःखी गाणं ऐकताना मी स्वतः दुःखी आहे आणि मी दुःखी गाणं ऐकतो तरी मला बरं का वाटतं. तर तुला खरं असं एक असतं की तू जेव्हा दुःखी गाणं ऐकतोस ना, तेव्हा तुला असं वाटत असतं की माझ्यासारखीच सहसंवेदना कोणाची तरी आहे एकतर. असा मी एकटा नाही की ज्याचा प्रेमभंग झाला आहे, ज्याला काही प्रॉब्लेम, सॉरी तेच उदाहरण येते सगळ्यात वाईट तेव्हाच वाटतं. पण असं नाही आहे ना की ही गाणी तुमच्या जखमेवर फुंकर पण घालतात, क्षणभर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या दुःखाचा विसर पाडतात. हेही तितकंच खरं आहे. आणि असंही असतं की आपला एक कम्फर्ट झोन असतो बघ. तुला हेही माहीत असतं की ही भावना माझी नाही आहे, ही म्हणजे आत्ता माझी एक वेगळी आणि हे जे चाललं आहे हे त्याचं आहे. आणि हाही एक प्रतल असतं मध्ये, हा एक पडदा असतो आणि एवढं करून त्यातनं आनंद रसनिष्पत्तीच होत असते. आता हा थोडा मोठा शब्द आहे जेन झीसाठी, रसनिष्पत्ती. पण त्यातून जो आनंद तुम्हाला मिळतो की नाही, एखादी अगदी ट्रॅजेडी बघूनही तुम्ही काय म्हणता शेवटी, काय सॉलिड होतं, डोळ्यात पाणी आलं. कारण तुम्ही रडता ना तेव्हासुद्धा तुम्ही एक मध्ये बंद असतो. हां, की तुम्हाला माहिती असतं की पण हे सॉलिड क्राफ्ट केलेलं आहे म्हणून मी दाद देते. त्यामुळे ह्यातनं आपल्याला काय घ्यायचं आहे, तर आपल्याला तेवढा अर्धा तास ना तुम्हाला तुमच्या रोजच्या, तुम्ही काही असाल, कॉर्पोरेटमधली टेन्शन्स असतील तुमची, शाळेतली, कॉलेजातली, अगदी बालवाडीतल्या मुलालाही टेन्शन असतं, आपल्याला माहिती आहे. तोही म्हणतो मी प्रेशरमध्ये आहे, मला स्ट्रेस आहे. तुम्हाला त्यातून लांब जाता आलं पाहिजे. थोडक्यात काय, तुमच्या मनावरचं सध्याचं जे मळब आहे ते दूर करण्याची ताकद त्या संगीतात आहे का, एवढा एकच तरी प्रश्न विचारा. का त्या संगीताने तुमची चिडचिड वाढली?
कारण त्यातनं मला काहीच मिळत नाही. मी 2 ओळीत मी स्वतःला गुंतवायचा प्रयत्न केला, तेवढ्यात ते वेगळीचकडे गेलं गाणं. ते मला वाटलंच नाही की हे माझं काही चाललं आहे. तुम्ही त्याच्या बाहेर येता आणि म्हणून मग अस्थिरपणा. मग पुढे जातो. मग नको, हे नको. नुसरत साहेबांचं एखादं गाणं ऐकलं तर तुम्ही लिटरली ब्रह्मांडाची सैर करून येता. करून येता ॲब्सोल्युटली. कारण तुम्ही त्यात किती गोष्टींना दाद देता, शारीला देता आणि त्या गळ्याला देता. काय रेंज आहे. पेटीतले सूर संपले, पेटी संपली इथे आणि तरी गळा चालू आहे. आणि काही वेळेस स्वतःला देता की मला त्यांच्यासोबत इथपर्यंत पोचता आलं. कल्पनेने पोचतोस ना तू. हो. तू विमान बघतोस तेव्हा कल्पनेने आभाळात असतोस. ते तरी तुला आनंद मिळतो विमान बघताना खालनं. तुम्हाला माहिती असतं आत्ता मी जमिनीवर आहे. हा सगळा भाग म्हणजे तुला काय मिळतंय. माझं म्हणणं रसिकांनी हा प्रश्न सतत विचारावा की मला काय मिळालं, मग मला का जुनी गाणी आवडतात. तुम्हाला काही मिळत नसेल ना तर तुम्ही त्यात गुंतू शकत नाही आणि म्हणून ती अस्थिरता आहेत. मग ह्यात तरी मिळतंय का मला. मग तू म्हणलास तसं काहीतरी सॉलिड एलिमेंट आलं का त्याच्यात, एकदम प्रचंड काहीतरी वेगळं झालं, त्यालाही तुम्हाला मी म्हटलं ना धक्कातंत्राची पण एक लिमिट आहे. एखाद्या सिनेमात सुरुवातीपासून फक्त धडाधडा फक्त खूनच चाललेत तर तुमची नजर निबर होते, मनही निबर होतं. पुढे त्यात काही कथानकच नाही आहे तर मी का बघू नुसते खून, असा प्रश्न येतो. पण आय एम व्हेरी होपफुल की कदाचित हे कॉन्व्हर्सेशन ऐकून लोकांचे आणखीन कान तयार होतील, आणखीन रसिक निर्माण होतील आणि चांगलं चांगलं गाणं आणखीन आपल्याला माझं या म्हणणं पिढीतलं सुद्धा संगीतकारांनी हे बाहेर मनावर घ्यावं. माझं आवाहन आहे सगळ्यांना. खूप टॅलेंट आहे आपल्याकडे, खूप छान करतायत मंडळी. त्यांनी हे मनावर घ्यावं की चालीला मी त्या शब्दांना कसा न्याय देईन. साधं नयना बरसे रिमझिम रिमझिम गाणंसुद्धा किती कैक वर्ष आपण ऐकतोय, पण आपण हे लक्षात घेतलं का हो की ते गाणं सगळं अवरोही का बांधलं आहे. कारण रिमझिम ही क्रियाच अवरोही आहे. नैना बरसे रिमझिम रिमझिम आले ना ते थेंब वरून खाली. हे कुणाला ढोबळ वाटेल, पण करा ना विचार तसा करून बघा. तुमच्या चालीत ते येऊ दे. मॅम आत्ता ना आपल्याला आजूबाजूला कराओकेवरती गाणारे बरेच जण दिसतात आणि आता त्याचं थोडंसं मासिफिकेशन झालं की कराओकेची मंडळं असतात. म्हणजे लिटरली कराओके क्लब्स असतात प्रत्येक सोसायटीत. कराओके फ्रायडे कराओके असतो आणि हे असतं. त्याच्याकडं कसं बघता तुम्ही. कारण बऱ्याचदा ती मजा म्हणून छान आहे, पण कुठे कुठे आपण जेव्हा म्हणतो की आस्वाद घेणं, त्या आस्वाद घेण्यापासून आपण कुठेतरी दूर जातो आहे असं वाटतं का. कराओके ही वाईट गोष्ट नाही. पहिल्यांदा मी हे क्लिअर करते की कराओकेने खूप मोठी सोय झाली. कारण सामान्य माणसाला म्युझिशियन्स परवडत नव्हते. एवढा सगळा वाद्यवृंद बुक करायचं तर बजेट नसतं आणि मग गायची तर खूप हौस आहे, आनंद आहे त्यात. कारण ही गाणी खूप ऐकली आहेत आपण आणि कुठे अडत होतो आपलं नेमकं तर हे मधले पिसं वाजत नव्हते, त्याला योग्य ती साथ मिळत नव्हती. कारण फिल्म म्युझिक हे भव्य आहे ना, ते फक्त अशा लिनियर किंवा फक्त हार्मोनियम आणि तबला घेतलं तर त्याची ती मजा तुम्हाला येत नाही. कारण ऑर्केस्ट्रेशन महत्त्वाचं आहे. तर ती मोठी सोय झाली, पण ती सोय आहे त्याच्या किती आहारी जायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. कारण तुम्हाला ते जे मिळालेलं आहे त्यातून तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्हाला गायकीवर काम करावंच लागणार आहे. अनेकदा म्हणजे अपवाद आहेत, त्याला सन्माननीय अपवाद वगळून अनेकदा गायकीवर काम केलं जात नाही आणि मग त्या आवाजात आपला आवाज मिसळला आहे, तो आपल्याला सुरेल वाटतोय पण तो सुरेल नाही आहे, हे लक्षात येत नाही. आणि मग आपण होतो तिथेच राहतो. फक्त एक आभास निर्माण होतो की मला गाता येतं आहे. ज्यांना खरंच गांभीर्याने गाणं करायचं आहे ना, त्यांनी ह्याचा जरूर विचार करावा की ती सोय आहे, ती हौस म्हणून तुम्हाला छान आहे. तुम्ही आणखीन गांभीर्याने बघा. त्यातला जो व्होकल पार्ट आहे ना त्याच्याकडे गांभीर्याने बघा, रियाज करा. आणि सगळ्यांनी माझं म्हणणं असं, सगळ्यांनी अगदी शास्त्रीय संगीत शिकलं पाहिजेच, रागसंगीत असं नाही. काही बेसिक गोष्टी आहेत जी भाषा स्वरांची तुम्हाला रियाज चांगल्या गुरुकडे जा, शिका आणि मग त्या गाण्यांकडे बघा, विचार करा आणि मग ते वापरा. त्यामुळे तुमची जाण वाढेल आणि तुमचा आनंदही वाढेल. कारण मी अनेक जण माझ्या संपर्कातही येतात, त्यांना मग ते गाऊन समाधान मिळत नाही. कारण ट्रॅक भरपूर, हा नको मग दुसरं गाणं, दुसरं नको तिसरं गाणं, असं करत करत समाधान मिळत नाही. त्यामुळे त्याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. मग आत्ता खूप सारे रियालिटी शोज येत आहेत आणि आपल्याला दिसतं की खूप सारी लहान लहान मुलं खूप सुंदर गात आहेत, पण कुठेतरी त्या प्रसिद्धीच्याच होतात. आणि आता एक टेलिव्हिजनसाठीचा परफॉर्मन्स असतो आणि टेलिव्हिजनसाठीच्या ॲक्शन्स असतात आणि ते परफॉर्मर असतात ते छान, पण चांगला परफॉर्मर म्हणजेच चांगला गायक असा अर्थ होतो का. वा
वा, खूप छान आहे हा प्रश्न. कारण खरं सांगू, एखादा गायक जेव्हा गायक म्हणून उभा राहतो रेकॉर्डिंग रूममध्ये, तेव्हा त्याच्यासमोर ना श्रोते असतात, ना त्यांना वावा म्हणणारे किंवा बकअप करणारे ऑडियन्स असतं. काहीच नसतं. तिथे फक्त तुमचा सूर, तुमचा आवाज त्या मशीनमध्ये कसा येतो आहे, तो संगीतकाराला आवडतो आहे का, तुम्ही शब्दांना न्याय देताय का, ह्याचाच कस लागतो. एवढं करून तुम्हाला ह्या क्षेत्रातली जीवघेणी स्पर्धा आहे, त्यात तुमचं भावनिक संतुलन ठेवण्याची तुमची तयारी आहे का, हेही महत्त्वाचं आहे. गायक जेव्हा एक पार्श्वगायनाच्या क्षेत्रात जायचं आहे तुम्हाला, तेव्हा याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचं कुठे संगोपन झालं आहे का, त्याची मशागत झाली आहे का, की तुम्हाला फक्त यशच माहिती आहे आत्तापर्यंत. कारण माझ्या बघण्यात अशी मंडळी आहेत किंवा काही पालक आहेत की ॲडमिशन घेतली, मी आता ह्याला कुठे पाठवू, कुठल्या रियालिटी शोमध्ये पाठवू. तर अहो, त्याला गाणं काय ते समजू दे आधी. कदाचित हे विचार जुनाट वाटू शकतात की आता कुठे एवढा वेळ आहे, पटकन घ्यायचं आणि करोडोपती व्हायचं. तर मला माहीत नाही ह्याचं भविष्य काय, किंवा मी कोणी साधू नाही, मला हे सांगता येणार नाही. पण मी ज्या संस्कारात वाढले तिथं आधी उपासना, रियाज, मेहनत आणि मग ते शाश्वत तुम्हाला जे मिळतं ते टिकवून ठेवणं, हीच आमची म्हणजे कार्यपद्धती होती आणि आहे. माझ्या स्टुडंटना मी हेच सांगते की तुम्ही रियाज करा, हळूहळू या गोष्टी करा आणि मानसिकता जपा. कारण हे क्षेत्र तुम्हाला तसं बेभरवशाचं असतं. तुम्हाला अनेकदा डाऊनफॉल्स येतील आणि गाणं आणि आवाज फार संवेदनशील आहे. एखादा मी म्हणत नाही की कलाकारालाच मन असतं, एखाद्या इंजिनियरला जॉब नाही मिळाला तर त्याला होणारंही दुःखच आहे आणि काम न मिळाल्यावर होणारंही दुःखच आहे. पण इंजिनिअरिंग तो कदाचित विसरणार नाही. 4 महिने घरात बसला ना तर तो त्याचं ज्ञान विसरेल असं नाही. पण इथे जर नैराश्याच्या गर्तेत कलाकार गेला तर त्याची कला पुन्हा त्या दर्जाला यायला वेळ लागतो. पाळमुळं तुमची जेवढी खोल जातील रियाजाने तेवढंच झाड मोठं होणार आहे, अगदी नाहीतर बरोबर ते आणि उन्मळून पडेल. एकीकडे त्याची ही मशागतही झाली पाहिजे की हे कसं तू हँडल कर, कसा व्यवस्थित उभा राहा. आपण बघतो ना जे टिकलेत ना ते मेंटली स्ट्रॉंग आहेत. त्यांना काही आता लता मंगेशकरांना जिथे संघर्ष चुकला नाही, टीका चुकली नाही, तिथे आपण कोण. त्यामुळे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. खूपच मजा आली. म्हणजे कितीही वेळ ही मेहफिल चालू शकते आणि आम्ही ऐकतच राहू. पण खूप खूप आभार तुमचे. तुम्ही आलात, वेळ काढून तुमचा आलात आणि रसिक कसं होता येईल, कान कसा तयार करता येईल. मग आता प्रत्येक वेळेस कुठलंही गाणं ऐकताना त्यात काय शोधायचं आहे, किमान ती दृष्टी तरी मिळाली. म्हणजे दिसेल का नाही ही नंतरची गोष्ट आहे कदाचित, त्यात सापडेल का नाही ही सुद्धा नंतरची गोष्ट आहे. पण त्यात काय शोधायचं आहे ना हे तरी समजलं आहे. ते आता शोधण्याचा, हुडकण्याचा आम्ही पण आमच्या पद्धतीनं प्रयत्न करू. तर तो चष्मा दिल्याबद्दल खूप खूप आभार. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला जरूर कळवा. तुम्हाला जर मुक्तमुखचा कॉन्टेंट आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया. आणि तुम्हाला जर कुठल्या गाण्यातल्या जागा सापडल्या असेल तर आम्हालाही कॉमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्हाला तेवढं बघता येतील परत. प्लीज तुमच्या आवडीचं एक गाणं कोणतं हे खाली कॉमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद. लोभ असावा.